नमस्कार, मी महेश मोठे. राष्ट्रसेवकच्या आजच्या भागामध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक श्री चंद्रशेखर नेने सर उपस्थित आहेत. नमस्कार सर, आजच्या भागात मी आपलं सहर्ष स्वागत करतो. नमस्कार, धन्यवाद. नेने सरांनी 30पेक्षा जास्त वर्ष ग्लॅस्को, जेट एअरवेज, सहारा एअरलाइन्स अशा अनेक कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये IT इंजिनियर म्हणून काम केले असून याद्वारे सरांना जगभर फिरण्याची संधी मिळाली आहे. सरांनी भारतात आणि भारताबाहेरील केनिया, कुवेत अशा ठिकाणी अनेक वेळा भारताचा आणि मराठ्यांचा इतिहास, भारताचं परराष्ट्र धोरण, भौगोलिक राजकारण या विषयांवर व्याख्याने दिली आहेत. त्याचबरोबर वर्तमानपत्र आणि मासिकांमध्येही अनेक लेख सरांनी लिहिलेले आहेत. सरांना अनेक टेलिव्हिजन चॅनलवर भारताचं आर्थिक धोरण, परराष्ट्र धोरण, पर्यावरण विज्ञान आणि भारताचा इतिहास या विषयावर एक्सपर्ट म्हणून बोलवलं जातं. तरुण भारत वर्तमानपत्राचं MTV चॅनलच्या माध्यमातून सरांनी 200हून पेक्षा जास्त व्हिडिओज भारतात आणि परराष्ट्रामध्ये होणाऱ्या घटना आणि त्यांचे पडसाद या विषयावर प्रसारित केले आहेत. मोबाईल प्रीपेड कार्ड आणि विमानाचे तिकीट हे भारतात पहिल्यांदा आणले हे श्री नेने सरांनीच. सद्यस्थितीत मुंबईतील नामांकित महाविद्यालय मध्ये प्रसारमाध्यम अर्थशास्त्राचे प्रोफेसर म्हणून सर कार्यरत आहेत. सर, पहिला प्रश्न मी आपल्याला असा विचारेन की 1947 नंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर भारताने एक प्रगतीपथाची वाट धरली. 90च्या दशकामध्ये आपण औद्योगिक क्रांती आली आणि त्यानंतर आपण वेगाने प्रगती अजून केली. त्या अनुषंगाने आजच्या तारखेला भारत कुठल्या स्तरावर आहे याबद्दल आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? जरूर. हे सगळं सांगण्याकरता आपण थोडंसं मागे जाऊया. 47मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपली काय परिस्थिती होती हे मात्र आपल्याला आताच्या लोकांना तर अजिबातच माहीत नसतं. म्हणजे मी सुद्धा स्वातंत्र्यानंतरच स्वतंत्र भारतातला जन्म झालेला मनुष्य आहे. परंतु 47मध्ये इतकी भयानक परिस्थिती होती. 2 गोष्टी झाल्या होत्या. एक तर आपल्याला खंडित भारत मिळाला होता. कोणाच्या चुका होत्या, काय झालं ते आपण सोडून देऊ. ब्रिटिशांचं कारस्थान यशस्वी ठरलं आणि त्यांनी एक खंडित देश आपल्याला दिला. ब्रिटिशांनी जिथे जिथे देश सोडला तिथे तोडूनच सोडला आहे बरं का, हे आपण नोट करून ठेवलेलं पाहिजे. तर आता हा तुटका देश आपला जो सुटला त्याच्यामध्ये मुख्य गोष्ट काय झाली होती ती लोकांच्या लक्षात येत नाही की सुपीक आणि अतिशय उत्तम कालव्यांनी युक्त असा पंजाबचा प्रांत आपल्याकडनं गेला होता. आपल्या वाट्याला जो पंजाब आला होता तिथे कालवे नव्हते. कालवे सगळे पश्चिम पंजाबात होते. पूर्व पंजाब आपल्या वाट्याला आला होता आणि हे कमी पडावं म्हणून आपल्यावरती जवळजवळ 80 लाख शरणार्थींचा ओझा पडला होता. 80 लाख शरणार्थी हे काही त्या काळात तर म्हणजे आपली लोकसंख्यासुद्धा एवढी प्रचंड नव्हती, तरी एवढे 80 लाख शरणार्थी आले आणि त्याला काही इलाजच नव्हता. कारण ते सगळे पाकिस्तानातनं जे त्यांना हाकलून दिलं, सगळे हिंदू आणि शीख बांधव आणि बंगालमधनं हिंदू बांधव हे सगळे आपल्या देशामध्ये आले. त्यांना जेवायला घालायचं होतं, त्यांना राहायला जागा द्यायची होती, त्यांना मुख्य म्हणजे काम द्यायचं होतं. कारण ते इथे येऊन काही नुसतं जेवायला त्यांना नव्हतं. तर हा फार मोठा प्रॉब्लेम आपल्या देशापुढे होता आणि त्यातनं बाहेर पडण्याकरता काय करावं हे खरं म्हणजे सुचत नव्हतं. ब्रिटिशांनी जाताना आपल्याकडे एक गंगाजळी ठेवली होती, म्हणजे पैसे ठेवले होते. आता बरेच लोक विचारतात की हे पैसे कुठले होते. तर ब्रिटिशांनी दुसरं महायुद्ध जे जिंकलं ते केवळ भारताच्या जोरावर जिंकलं. कारण भारताने जर ब्रिटिशांना सप्लाय लाईन दिली नसती तर दुसरं महायुद्ध ब्रिटिश जिंकूच शकले नसते. म्हणजे एक असंही त्याच्यात म्हणतात की जेव्हा हिटलरनी रोमेलला आफ्रिकेवरती पाठवला, रोमेल इजिप्तच्या जवळ पोचलेला होता. हिटलरनी जर त्यावेळेला रशियाच्या अंगावर जाण्याचा वेडेपणा केला नसता आणि पुढे तो मात खाल्ली त्यांनी, परंतु रोमेलला जर त्यांनी सपोर्ट केला असता तर रोमेलनी हिंदुस्थान म्हणजे एडनपर्यंत रोमेल केला असता आणि ब्रिटिशांची हिंदुस्थान सप्लाय लाईन कट झाली असती. ती झाली असती तर हिटलरला न लढताच युद्ध जिंकता आलं असतं. जसं मोदी सध्या न लढताच पाकिस्तान विरुद्धचं युद्ध जिंकतायत, त्याच्यावरती आपण पुढे येऊच. तर हे झालं नाही. आणि आपल्याकडे तर गंगाजळी कुठली, तर त्यावेळेला त्यांनी काय केलं की भारताकडनं सगळ्या वस्तू ज्या घेतल्या त्याचे पैसे तर द्यायला पाहिजेत ना. पैसे दिले अजिबात नव्हते, पण हिशोब ठेवले होते. तर ते देणं ब्रिटिशांचं आपल्यावरती होतं. आपण सगळा सप्लाय आपणच पुरवलं, सैनिक आपण पुरवले, कपडा लत्ता आपण दिला, जेवणखाण आपण दिलं. ते किती दिलं त्याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. लोकांपर्यंत या गोष्टी पोचत नाहीत की बंगालमध्ये तेव्हा बंगाल, तेलंगणा आणि थोडंफार तामिळनाडू इथे प्रचंड मोठा 43 साली दुष्काळ पडला. त्या दुष्काळामध्ये 30 लाख लोकं मेली. खरं म्हणजे 3 कोटी लोकं मेली असा पण अंदाज आहेत. तर तो का पडला दुष्काळ? अन्नधान्य तिथे नव्हतं, पण बाकीच्या देशात संपूर्ण अन्नधान्य होतं. ब्रिटिशांनी धान्याचा एक पण दाणा दुष्काळ पीडितांपर्यंत पोचू दिला नाही. त्यांनी जेव्हा धान्य कलकत्त्याहून ते एक्सपोर्ट व्हायचं, कारण तेव्हा त्यांची सिंगापूरची लढाई चालली होती, आग्नेय आशियातली लढाई जोमात आली होती.
तर सगळा धान्य तिथनं तांदूळ एक्सपोर्ट व्हायचा कलकत्त्यातून. धान्याच्या गाडीवरती बंदूकधारी शिपाई असायचे, नाही तर लोक लुटतील. लोकांना खायलाच नव्हतं. चर्चिलला कोणीतरी विचारलं, चर्चिल म्हणला की आय हॅव गॉट ए वॉर टू फाईट, मी युद्ध लढतो आहे, मला हे असल्या गोष्टींमध्ये रस नाही आहे, मरायचं असं तो म्हणला नाही, पण मरायचं तर मरू दे. 3 कोटी माणसं मेली. त्याच्यावरती पुस्तकं पुढे लिहिली गेली. त्या सगळ्या प्रकारामध्ये भारताचं कंबरडच मोडलं होतं. सांगण्याची गोष्ट म्हणजे आपलं आणि इतक्या लोकांना खायला घालणार कुठनं, म्हणजे प्रायोरिटी काय होती, खायला घालणं. आणि खायला घालण्याची प्रायोरिटी असल्यामुळे केलं काय आपण, तर आपण बऱ्याच देशांपुढे हात पसरला. तेव्हा काही इलाजच नव्हता तेव्हा. आणि अमेरिकेकडे एक PL 480 नावाचा एक नियम होता, त्याला पब्लिक लॉ 480 त्याचं नाव होतं. तर त्या PL 480 अंतर्गत अमेरिकेने आपल्याला मदत केली म्हणजे काय, त्यांनी आपल्याला गहू पाठवला. तेव्हाच्या लोकांना माहिती आहे, मी सुद्धा तो गहू पाहिला, खाल्ला नाही नशिबाने. लाल गहू त्याला म्हणायचे, अत्यंत पिचलेला घाणेरडा गहू होता. तिथे तो गुरांना खायला घालायचे. भारतीय लोक हे काय गुरांपेक्षा फार मोकळे नाही असं त्यांना वाटत असेल, त्यांनी तो आपल्याला दिला, पण आपल्याला तो खावा लागला. तर या सगळ्या ह्याच्यात पहिली प्रायोरिटी होती की धरणं बांधायची. कारण आपलं भाकरा नंगल कशाला बांधला आपण, भाकरा नंगल एवढ्याकरता बांधलं की सगळी चांगली धरणं पाकिस्तानात ऑलरेडी गेली होती. त्यामुळे पाकिस्तानाची चांदी होती. तुम्हाला माहिती आहे त्या काळात पाकिस्तानी रुपया भारताच्या रुपयापेक्षा दुप्पट का तिप्पट किमतीचा होता. कारण तिथे मजाच होती. त्यांनी एक तर सगळे हिंदू हाकलून दिले, हिंदूंकडे संपत्ती होती, ती संपत्ती त्यांना फुकट मिळाली. इथून जे मुसलमान गेले ते मुळातच गरीब होते, त्यामुळे आपल्याला मिळालं काहीच नाही. थोडेफार मुसलमान गेले, सगळे तेही गेले नाहीत, ती गोष्ट सोडून द्या. आणि अन्नधान्याची सुबत्ता त्यांच्याकडे होती. आपल्याकडे दुर्भिक्ष सुरू झालं, दुष्काळ दुर्भिक्ष 5वीला पोचलं होतं. त्यामुळे भारताची प्रतिमा एक गरीब देश, एक भुके कंगाल देश अशीच होती. ही आपली 47ची गोष्ट. पण होतं काय आपल्याकडे उत्साह होता. नवी गाडगीळ यांनी एक चलो दिल्ली नावाचं फार सुंदर पुस्तक लिहिलं आहे, त्यांचं आत्मवृत्तच एका अर्थाने. त्याच्यात त्यांनी त्या उत्साहाचं वर्णन केलं आहे की आम्ही करून दाखवू. आता ब्रिटिशांना हाकलून दिलं, जो काही देश आम्हाला मिळाला आहे त्यातनं आम्ही काहीतरी करून दाखवू. त्या उत्साहामध्येच आपण जो जवाहर टनेल बांधला ना काश्मीरमध्ये जाण्याकरता, कारण काश्मीरमध्ये जायला रस्ते नव्हते. काश्मीरमध्ये जाण्याचे सगळे चांगले रस्ते हे पाकिस्तानातनं जात होते. पश्चिम पंजाबातनंच काश्मीरमध्ये जाण्याचा हायवे होता, जो आता ते वापरतात. आपल्याकडे रस्ताच नव्हता, म्हणजे सैन्य पाठवायचं कसं, आपण विमानाने पाठवलं वगैरे ते सोडून द्या. पण रस्ता करण्याकरता जवाहर टनेल बांधायला लागला. तो आपल्या इंजिनियर्सनी बांधला. त्यात एका मराठी खरे नावाच्या इंजिनियरचा मोठा सहभाग होता. त्यांनी तो बांधला आणि इंडिया कॅन डू इट अशा हेडलाईन झळकल्या. अमेरिकन लोक म्हणले होते, ब्रिटिश लोक म्हणले होते आम्ही बांधून देतो, पण आम्ही म्हटलं आम्ही बांधू. हा उत्साह आपल्याकडे होता आणि त्या उत्साहाच्या बळावरती अनेक गोष्टी घडायला लागल्या. आपण धरणं बांधल्यानंतर तेव्हा मेधा पाटकरांचा जन्म बहुतेक झाला नव्हता किंवा झाला असला तरी त्या उपद्रवी परिस्थितीत पोचलेल्या नव्हत्या. त्यामुळे आपली धरणं बांधली गेली विदाऊट एनी प्रॉब्लेम. मी याच्याबद्दल माझी मतं ती रोखठोक आहेत, मी कुठेही ती लपवत नाही. त्या स्त्रीनी जेवढं नुकसान भारताचं केलं आहे तसं फार थोड्या स्त्रियांनी केलं असेल. पुढे आपण जाऊ त्याच्यामध्ये. पण हा आपण सगळा धरणं बांधल्यानंतर पाण्याचा साठा आला. कारण उरलेल्या भारताला पाण्याचं दुर्भिक्ष होतं. पाणी आलं. बरं, ग्रीन रिव्हॉल्युशन ज्याला म्हणतात, खरं म्हणजे ती गव्हाची रिव्हॉल्युशन, हरित क्रांती. ती स्वामीनाथन आणि त्या लोकांच्या संशोधनामुळे हरित क्रांती आली. त्यामुळे भारतात अन्नधान्य जास्त निर्माण व्हायला लागलं. ही फार चांगली गोष्ट झाली. गहूच जास्त निर्माण झाला ते सोडून द्या, त्याच्यावरती आपण नंतर येऊ. या सगळ्यातनं आपण हळूहळू यायला लागलो. तिथे एक चूक झाली फक्त. पंतप्रधान नेहरू हे 1926 साली रशियाला गेले होते. 26 म्हणजे ते स्वतंत्र नव्हते, रशियाला जाऊन आले, ब्रिटिशांच्या कृपेनेच गेले ते, अर्थात नाही तर जातात आलं नसतं. पण ते स्टॅलिनकडनं भयंकर इम्प्रेस झाले आणि स्टॅलिननी त्यांना सांगितलं आम्ही पंचवार्षिक योजना केल्या आणि आमचाही शेतकी प्रधान देश आहे. रशियामध्ये इंडस्ट्री फार नव्हतीच तेव्हा, नव्हती, आत्ता थोडीफार आहे. तर आमच्या लोकांना आम्ही वरती आणलं कारण पंचवार्षिक योजना आमची सक्सेसफुल झाली. तिथून ते पंचवार्षिक योजनेची गोष्ट घेऊन आले होते. हा एक भाग झाला. दुसरं म्हणजे त्यांना प्रशांतचंद्र महालनोबिस नावाचे एक उत्तम स्टॅटिस्टिशियन भेटले, PC महालनोबिस, ज्यांच्या नावाने आपण इंडियन स्टॅटिस्टिक्स डे, संख्याशास्त्र दिवस त्यांच्या वाढदिवसाला आपण साजरा करतो. त्यांनी सांगितलं की डेटा ह्या सगळ्याचा आधार आहे. आणि त्यावेळेला डेटा, कॉम्प्युटर वगैरे काहीच नव्हतं, तर त्यावेळेला मानवी सर्व्हे करून आपण पुष्कळ डेटा गोळा केला. पण या सगळ्यामध्ये नेहरूंना दुसरं जे खूळ त्याच्यामध्ये सापडलं की रशियाने सांगितलं आमच्या सगळ्या हेवी इंडस्ट्री आमच्या सरकारच्या मालकीच्या आहेत. कारण प्रायव्हेट इंडस्ट्रियलिस्टच्या हातात गेलं की ते नफेखोरी करतात आणि देशाची वाट लावतात. त्यामुळे नेहरूंच्या डोक्यात पक्क ठोकून बसवलं गेलं की गव्हर्नमेंट कंट्रोल ऑफ ऑल द इंडस्ट्री इज अ मस्ट. देशाला जर वर न्यायचं असलं तर हे गरजेचं आहे.
आता इथे गंमत काय झाली होती ती खूप नंतर लक्षात आली. ब्रिटनच्याही बऱ्याचशा तत्त्ववेत्यांना ही भुरळ पडली होती. ऑर्थर कोसलर नावाचा एक मोठा तत्त्ववेत्ता होता ब्रिटनमध्ये. तो असा स्टॅलिनला भेटला आणि भयंकर इम्प्रेस झाला आणि त्यांनी संबंध रशियाचे गुणगान करणारे लेख लिहिले. पुढे त्याच्या लक्षात आलं की स्टॅलिननी काय दाखवलं त्यांना ते त्याला दाखवायचं होतं. बटाट्याची चाळ आपल्या मराठी लोकांनी वाचलेली असते. त्याच्यात त्या सांडगे चाळीमध्ये दादा सांडगे त्यांना एक घेऊन जातात चाळकऱ्यांना की आमची चाळ कशी छान आहे. त्यांना जे दाखवायचं तेच त्यांनी दाखवलं, जे बघवायचं नाही ते दाखवू दिलं नाही. हे सगळे असे भुलले होते. ऑर्थर कोसलरनी पुढे एक पुस्तक लिहिलं डार्कनेस ॲट नून, म्हणजे मध्यान्नीचा अंधार, की कसं यांनी सगळ्यांना आपल्याला उल्लू बनवलं. रशियामध्ये प्रचंड भूकमारी होती, तेव्हा दुष्काळ पडत होते, लोकं मरत होती, लोकं पॉलिटिकली मरत होती आणि खायला नाही म्हणूनही मरत होती, पण हे लोकांपर्यंत आलं नाही. तर नेहरूंना वाटलं की देशाला सुजलाम सुफलाम करण्याचा मार्ग कुठला, तर हरितक्रांती, ती योग्य होतं. आणि सगळं जे कॅपिटल आहे, सगळं भांडवल सरकारमध्ये एकवटायचं. आणि भारतावरती त्यांनी कंट्रोल लोकशाही, ती जी आपण कंट्रोल इकॉनॉमी ज्याला म्हणतो, नियंत्रित अर्थव्यवस्था, ती आपल्या भारतावर लादली. कोणी असं म्हणतं त्यावेळेला आपल्याकडे रिसोर्सेस कमी होते त्यामुळे ती लादणं आवश्यक होतं वगैरे. मला तो मुद्दा पटत नाही. त्याचं मुख्य कारण कसं असतं, प्रत्येक देशाचा एक DNA असतो. भारताचा DNA काय होता हे उत्तर खूप लांबणार आहे, कारण आपण खूप मोठा कालखंड विचारला. 47 ते 90 म्हणजे बऱ्यापैकी मोठा कालखंड आहे. भारताचा DNA काय होता आपल्याला थोडं मागे जायला पाहिजे. इसवी सन 1600 मी मोगल राज्य स्थिरावत होतं त्या काळातली गोष्ट सांगतोय. भारताचा जो GDP होता, GDP म्हणजे ठोकळ राष्ट्रीय उत्पन्न, म्हणजे काय, या राष्ट्रामध्ये जे प्रोडक्शन तयार होतं आणि ज्या सर्व्हिसेस तयार होतात त्या सगळ्यांना जर कॉस्टिंग केलं, त्या सगळ्यांची किंमत काढली, त्याची टोटल करायची आणि सांगायचं हे भारताचं ठोकळ राष्ट्रीय उत्पन्न. मग जागतिक ठोकळ राष्ट्रीय उत्पन्न पण असं काढता येतं. जागतिक ठोकळ राष्ट्रीय, त्याला आपल्याला मराठीतला शब्द म्हणजे GDP झालेला आहे आता. तर GDP हा जो प्रकार आहे, त्या GDPमध्ये वर्ल्ड GDP, जागतिक GDPमध्ये भारताचा सहभाग 36% होता. आज विश्वास बसणार नाही आपला. भारताचा सहभाग 36% होता, चीनचा सहभाग 28% होता. चीन आपल्या खाली होता. ही दोन प्रचंड मोठी साम्राज्य होती. याच्या आधीची इजिप्शियन साम्राज्य होतं, उस्मानी साम्राज्य, ज्याला ओटोमन एम्पायर म्हणतात, ते उस्मानी साम्राज्य, ती सगळी मोडकळीला आलेली होती. उस्मानी साम्राज्य तेव्हा मोडकळीला नव्हतं आलं, पण त्यांचा GDPत काही फारसा सहभाग नव्हता. तर एवढा जास्ती सहभाग असणारा देश आज आपण GDPमध्ये 3.5 ते 4% आपला, आता 5%वरती पोचला आहे. 5% आपला GDPमध्ये सहभाग आहे. आता तुम्ही म्हणाल याच्याशी आपल्याला काय करायचं, याच्याशी आपल्याला अशाकरता करायचं की आपला GDPमध्ये एवढा सहभाग आहे, म्हणजे आपल्या देशात उत्पन्न होणाऱ्या गोष्टी, आपल्या देशांनी दिलेल्या सेवा आणि आपल्या देशातल्या नागरिकांची श्रीमंती, ती त्याच्यावर ठरते. आता एक आहे की 1600मध्ये अमेरिका नव्हती, त्यामुळे अमेरिकेने आल्यानंतर इक्वेशनच्या बदलल्या, त्या ह्याच्यात आपण घेतलेल्या नाही आहेत. तरीसुद्धा चांगल्यापैकी सहभाग आपला होता. म्हणजे हा देश श्रीमंत देश म्हणूनच होता. ते जे सोने की चिडिया म्हणतात किंवा सोन्याचा धूळ निघतो, त्या सगळ्या खऱ्या गोष्टी होत्या. इतकंच काय, 18व्या शतकापर्यंत म्हणजे 1700पर्यंत हिरे बघितले की फक्त भारतातच मिळायचे, बाकी कुठेही हिरे मिळतच नसत, कारण दक्षिण आफ्रिकेतल्या हिऱ्याच्या खाणी अजून सापडायच्या होत्या. त्यामुळे सगळे प्रसिद्ध जे हिरे आहेत ना, कोहिनूर, होप डायमंड, अमुक तमुक, सगळे भारतातनं गेलेले. तर असा हा श्रीमंत देश, आणि म्हणूनच तर आक्रमणं झाली. आक्रमणही भिकारी देशावर होत नाहीत, आक्रमणही श्रीमंत देशावरच होतं. लुटण्यासारखं काही असेल तर आक्रमण, अफगाणिस्तानवर कधीही आक्रमण झालं नाही आहे काय तिथे, तेच उलटे आक्रमण करायचे. बुभुक्षितांना भीतीच नसते, बाकी लोकांनाच भीती असते. परंतु हा श्रीमंत देश होता, आणि त्या श्रीमंत देश का होता असं कोणी विचारत नाही. भारताचा सोन्याचा धूर निघतो, म्हणजे भारतात प्रचंड प्रमाणावर सोन्याचा साठा आहे. मग भारतात सोन्याच्या खूप खाणी आहेत का हो? भारतात एकच अर्धीमुर्दी खाण आहे, त्याला कोलारची खाण म्हणतात. गेले जवळजवळ 70 वर्ष त्या खाणीतनं 1 तोळा सोनं पण निघत नाही. संपलेली आहे ती खाण. ती तेव्हाही कमीच होती, आताही संपलेली आहे, पण सोनं मात्र भारतात खूप आहे. मग ते आलं कुठनं, तर हे ट्रेडनी आलं. भारताचा DNA हा ट्रेडर्स DNA आहे. ही गोष्ट आपण विसरलो. आपण म्हणजे नेहरूंनी भारताचा DNA हा मोगल DNA असंच समजल्यामुळे त्यांना हे कळलंच नाही. कळलं नाही हाच खरा मार्ग आहे की भारताला तुम्ही जर ट्रेडिंग थांबवलं तर भारत करणार काय, आणि सरकारी नियंत्रणाने ट्रेडिंग थांबवलं. टाटा, बिर्ला हे थोडेसे ठेवले. त्याचं कारण बिर्लांनी स्वातंत्र्य लढायला मदत केली होती म्हणून, आणि टाटांनीही मदत केली होती कारण त्यांनी पोलाद निर्मिती भारत देशामध्ये केली म्हणून त्यांना हाकलता आलं नाही. मग मिश्र अर्थव्यवस्था नावाचं एक पिल्लू तयार केलं. मग ते मिश्र म्हणजे कसं की 85% सरकार आणि 15% प्रायव्हेट, असं ते मिश्र काहीतरी जडगुजरी प्रकरण होतं. सरकारी इंडस्ट्री असली की सर्वात पहिल्यांदा गोष्ट होते ती
माणसाला काय असतं आपल्या इथे म्हणतात की सब तो गव्हर्नमेंट का माल आहे. याच्यावरती एक प्रत्यक्ष घडलेला विनोद सांगतो. माझा मावस भाऊ नेव्हीमध्ये होता, तर त्याच्या नेव्हीच्या बोटीवरती आम्ही गेलो होतो. तर बोट दाखवत होता, तर एक खोली दाखवली, ती मिसाईल बोट होती. तो म्हणला इथे पलीकडे मिसाईल बोट आहे, इथे नो स्मोकिंग लिहिलं आहे, कारण उघड आहे. तर माझ्याबरोबर जो आमचा मित्र होता दोघांचा एक, तो म्हटला अरे तुला काय फरक पडतो, गव्हर्नमेंटचा माल आहे. मग त्याला म्हटलं अरे उडाला तर तोही तिथेच असणार आहे, म्हणून अरे इच्छामध्ये चुकलं. पण ही जी वृत्ती असते सरकारी माल आहे आपण को क्या, त्या वृत्तीमध्येच सरकारी कारखान्यात कामं झाली. त्यामुळे आपली सगळी कामं एकतर खूप महाग झाली, सरकारी कारखाने कायम तोट्यात राहिले. ते विक्री त्यांनी केली कारण पोलाद आपल्याला हवंच होतं. 5 जे हिंदुस्तान स्टील नाही, स्टीलची जी कंपनी आहे मोठी सरकारची, त्याच्यामध्ये स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, पुढे त्याचं त्याने एकत्रीकरण केलं. त्यांचे 5ही कारखाने तोट्यात असायचे. ते एकतर रशियन तंत्रज्ञानावर आणले होते, त्याचं कारण रशिया आपल्याला ते तंत्रज्ञान स्वस्तात देत होता आणि नेहरूंचं प्रेम रशियावर होतं, ते ठीक आहे सगळं. पण ते सहकारी कारखाने झाल्यामुळे ते तोट्यात चालायचे. त्यांच्याहून अर्ध्या किमतीत उभारलेला टाटांचा कारखाना तेव्हासुद्धा त्यांच्याहून कमी किमतीत पोलाद विकायचा. पण त्यांना सांगितलं तुम्ही याच किमतीत विका, कारण मग आमचं कोण घेणार. टाटा म्हणले मला जास्त पैसे मिळतात, माझं काय केलं, याच किमतीत विकू. असा सगळा काळ आपला चालला होता. सगळीकडे राष्ट्रीयकरण, सगळ्यात मुळे राष्ट्रीयकरणच करायचं. त्याची अगदी शेवटची म्हणजे त्यांच्या कन्येने 69मध्ये बँकांचंही राष्ट्रीयकरण केलं. तोही एक दुसरा मूर्खासारखा निर्णय. पण पुढे आपण जाऊ. नॅशनलाइज बँका ज्या आपण म्हणतो, आजसुद्धा तुम्ही बघाल, आता परिस्थिती खूप बदलली आहे, पण नॅशनल बँकांची सर्व्हिस आणि प्रायव्हेट बँकांच्या सर्व्हिस ग्राहकाला फरक जाणवायचा, तेव्हा जाणवायचा, आतूनही जाणवतो. आता गोष्टी थोड्या बदलत आहेत, ते जाऊन दे. परंतु या सगळ्या प्रकारामुळे भारत आर्थिकदृष्ट्या दुबळा राहिला. कारण तुम्ही एखाद्या टीम असली, क्रिकेट चांगलं खेळतात, त्यांना सांगितलं तुम्ही गोट्याच खेळायच्या, क्रिकेट तुम्ही खेळायचंच नाही, मग तुमचा जागतिक क्रमांक कसा लागणार. तुम्हाला जर ट्रेडिंग चांगलं येतो तो करा की ट्रेडिंग लेको, ते करू द्यायचं नाही. आदित्य बिर्लांनी एका ठिकाणी फार चांगलं सांगितलं होतं. नियम किती विचित्र होते. आदित्य बिर्लांनी इजिप्तमध्ये जाऊन एक कंपनी विकत घेतली, कार्बन ब्लॅक ते बनवायचे, काय जे बनवायचे ते सोडून दे, प्रॉफिटमध्ये कंपनी. पण आदित्य बिर्ला त्या कंपनीवरती बोर्डावरती जाऊ शकले नाही, कारण आमच्या लोकांनी नियम केला होता तुम्ही फक्त 5च कंपन्यांच्या बोर्डावर जाऊ शकता. काय सगळं खुळेपणाची नुसती लिमिट केली होती. आणि असं सगळं करून आपल्या देशाच्या चांगल्या चालणाऱ्या कंपन्या चालूच दिल्या नाही, सरकारी कंपन्या सगळीकडे आणल्या. आणि सरकारी कंपन्या म्हणजे राजकारण्यांच्या लक्षात आलं की आपल्या मतदातांना आपण इथे नोकरी लावू शकतो, त्यामुळे धडाधड नोकऱ्या लावायच्या. गरज असो नसो माणूस आणायचा, चिकटवून टाकायचा. बरं तो यायचा, तो काम काही करायचा नाही, तो पगार घ्यायचा फक्त. म्हणजे मी तर म्हटलं ते फक्त 1 तारखेलाच आले असते तरी बरं झालं असतं, इतरांनी तरी कामं केली असती. असा सगळा प्रकार आपल्या देशाचा होता आणि देश लंगडत चालला होता. तरीही देशाची प्रगती होत होती, कारण बुद्धिमान लोक देशात होतीच हो. त्याच वेळेसच्या माणसांना, रामनना नोबेल मिळालं, खुरानांना नोबेल मिळालं, खुरानांना इथनं सोडून जायला लागलं, पण नोबेल मिळालं. बुद्धिमान माणसांची कमी या देशाला कधीच नव्हती. सगळ्या देशाला, सगळ्या जगाला जे ज्ञान दिलं ते या देशानेच दिलं. अध्यात्म म्हणा, फिलॉसॉफी म्हणा, योगा म्हणा, कितीतरी गोष्टी आपण जगाला दिल्या आहेत, कारण आपल्याकडे बुद्धिमान माणसं होती. एक फार सुंदर श्लोक आहे की नास्त्युद्देवशे, कुठेही औषध नाही असं वनस्पती नाही, नामूलम औषधी असा एक श्लोक आहे. श्लोक मला सगळा येत नाही, पण अशी एकसुद्धा वनस्पती नाही ज्यातनं औषध करता येत नाही, असं एकसुद्धा अक्षर नाही. अमंत्रो अक्षरम नास्ती, असं अक्षर एकही नाही ज्यातनं मंत्र तयार होत नाही. प्रॉब्लेम काय आहे की योजकच तत्र दुर्लभ. तुमच्याकडे सगळं असतं पण त्याचा उपयोग करून घेणारं डोकं नसतं, आणि आपल्या सरकारकडे ते नव्हतं, अगदी निश्चितपणे नव्हतं. आणि मग शेवटी काय झालं हे करता करता लक्षात आलं, बरं लोकसंख्या वाढत होती. त्याचंही एक कारण नेहरूंच्या विचित्र नीतीमध्ये आहे. नेहरूंनी आपल्या कुटुंब नियोजनाच्या याला प्रमुख म्हणून कोणाला ठेवलं, राजकुमारी अमृत कौर. किती छान नाव आहे. पटियाला संस्थांच्या त्या महाराणी किंवा सून किंवा काही, नेहरूंच्या त्या चांगल्या ओळखीच्या होत्या, परिचयाच्या होत्या, पण त्या कॅथॉलिक ख्रिश्चन होत्या. पटियाला संस्थांचे राजे हे ख्रिश्चन आहे ते आपल्याला माहीत नसतं, ते पगडी बिगडी लावतात पण ते ख्रिश्चन असतात. कॅथॉलिक धर्माचा कुटुंब नियोजनाला विरोध आहे. कॅथॉलिक धर्म जगभर कुटुंब नियोजनाच्या साधनं वापरायला विरोध करतो. अशा बाईला तुम्ही कुटुंब नियोजनाचे प्रमुख केल्यावर काय होणार, तेच आपल्या देशाचं झालं. नियोजन वगैरे काही झालं नाही, प्रोडक्शन होत राहिलं, तिथेही लक्ष दिलं नाही. आणि हे कमी म्हणून आपल्यावरती पाकिस्तानने 48 साली जे आक्रमण केलं, तो काश्मीरचा एक गुंता आपण करून ठेवला. तो गुंता सर्वस्वी पंडित नेहरूंच्या कृपेने झालेला आहे. तेव्हा आपण त्याची वाट लावायला पाहिजे होती, ती आपण तेव्हा लावली. त्याच्यावरती आपण एक वेगळा म्हणजे व्हिडिओज करू, कारण ते मोठी कहाणी आहे. पण त्याच्यामध्ये आपण अडकून बसलो. नुसते अडकून बसलो असं नाही, त्या काश्मीऱ्यांना जावयासारखं पोचण्याची जबाबदारी आपण आपल्या डोक्यावर घेतली. आत्ता परवा 370 जाईपर्यंत आपण त्यांना पोचत राहिलो. म्हणजे ती भळभळती जखमच नुसती नाही, त्या जखमीत आपण आणखीन व्हिटॅमिन घालत राहिलो की ती आणखीन कशी भळभळत राहील.
तिसरा मूर्खपणे अनेक आहेत. सिंधू पाणी वाटप करा, जो आता आपल्या सरकारने सांगितलं की आता आम्हाला याच्यात रिथिंक करायचं आहे, कारण 80% पाणी आपण सगळं पाकिस्तानला का दिलं, देऊन टाकलं, प्रेमच पाकिस्तानावर. आणि तिथे जाऊन केलं बरं का, म्हणजे व्यायाच्या घरी जाऊन त्याला सांगितलं की मुलगी घेन, माझ्याचकडनं हुंडा घेन, माझे काय ते जे असेल ते सगळं घे, मला काही फार नको. त्यामुळे 80% पाणी आपण त्यांना दिलं. नुकसान त्यांनी आपलं फारसं झालं असं मला म्हणायचं नाही, पण त्यांचा फायदा झाला ना, ते आपलं नुकसानच आहे पर्यायाने, कारण ते आपल्या बाजूने कधीच नव्हते. हे सगळे प्रकार करत असताना 48चं युद्ध झालं, ते अनफिनिश वॉर होतं, कारण अर्धवट झालं, सार्वमत घेऊ वगैरे काही ते तो विनोद प्रश्न नेला काही कारण नसताना. ही सगळी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला लागलेली सगळी गळत्या होत्या, मोठ्या प्रमाणावर गळत्या होत्या. तिबेट आहे ते देऊन टाकलं, म्हणजे हे करणानंतर नेहरूच की सगळं देऊनच टाकायचं. अरे पण तुझ्याकडे काही ठेवशील की नाही, तुझ्या देशाच्या लोकांना काय दिलं, काही नाही. कष्ट, भूकमारी आणि अमुक तमुक आणि धरणं बांधायला घेतली, ती चांगली गोष्ट आहे. नेहरूंनी वाईट गोष्टी सगळ्या केल्या असं नाही, धरणं बांधली, IIT काढल्या, चांगल्या गोष्टी आहेत. पण आमच्या देशाची स्थिती इतकी खालावली का, ते सांगताना मला हे सगळं सांगणं भाग आहे. बरं ते जाऊ दे. तिबेट देऊन टाकून सुद्धा चीनचा हे संपला नाही, त्याला अजून पाहिजे होतं, त्याला नेफाही पाहिजे होता. चीनला पाहिजे असेल दिल्लीसुद्धा मागितली असते त्यांनी, की आमची होती काही कारणाने. चीनची वृत्तीच मुळी ज्याला एक्सपॅन्शनिस्ट म्हणतात, म्हणजे विस्तारवादी मनोवृत्ती त्यांची पहिलेपासून आहे, ती ओळखण्यात हे महाराज कमी पडले. आणि हिंदी चीनी भाई करत आपण 62ची लढाई हारलो. बरं ती पण आपल्याला हारण्याची गरज नव्हती. आपले मराठमोळे सेनापती जनरल SP शंकरराव थोरात त्यांनी एक योजना बनवून नेहरूंना दिली होती. ती कृष्ण मेनन नावाचा जो अत्यंत हरामखोर माणूस आपण डिफेन्स मिनिस्टर म्हणून बसवला होता, तो हरामखोरच होता, म्हणजे याबद्दल माझ्या मनात शंकाच नाही, देशभक्तीचा संबंधच नाही त्याशी. त्यांनी ती योजना नेहरूपर्यंत दिलीच नाही. थोरातांनी असं सांगितलं होतं की हिमालयात ओलांडून चिनी आता येणारे नक्की आहे, कारण आपण तिथे काहीच तयारी केली नाही, तर त्यांना येऊ दे, त्यांना आत येऊ दे. त्यांच्या सप्लाय लाईन लांबल्या, त्यांचे रसद पुरवठा मार्ग लांबले की त्यांना ते राखणं कठीण जाईल, आणि त्यानंतर आपण त्यांना भाजून काढू, आपण आपलं विमानतळ वापरू शकू आणि ते तिथेच संपतील. हे सगळं सांगितलं होतं, योजनाच दिली होती संबंध. ती योजना नेहरूंपर्यंत नेहरूंना त्यातलं काही कळत होतं असं नाही, पण ती वाचलीसुद्धा नव्हती. आणि आपण ते केलं नाही. चीनला माहिती होतं की आता आपली काशी होणार आहे, त्यामुळे त्यांनी एकतर्फी युद्धविराम केला, भारतावरती टिचून ते आले, आणि जिथनं त्यांना जायचं नव्हतं तिथनं ते गेलेसुद्धा नाही. पुढे एकदा थोरातांना नेहरूंनी विचारलं की तुम्ही असताना असं कसं, ते म्हणजे माझ्या योजनेप्रमाणे काम नाही केलं. नेहरू म्हणले कुठली योजना, ते म्हणले तुम्हाला पाठवली होती, मग मला कशी नाही मिळाली. मेननना विचार, कारण मला प्रॉपर चॅनल पाठवायला पाहिजे, मी तुम्हाला डायरेक्ट पाठवू शकत नव्हते. असे सगळे प्रकार झाले. पण त्याच्यामध्ये भारताची मानहानी झाली, मानखंडना झाली. नेहरू जे सगळीकडे अलिप्ततावाद म्हणून टिमके जगभर फिरत होते, त्याच्यानंतर त्यांना फिरतासुद्धा येईना, कारण तुम्हाला तुमचं सांभाळता येत नाही, तुम्ही काय लोकांना शिकवणार, असं त्यांना सगळे म्हणायला लागले. हे प्रकार झाल्यानंतर चीनच्या आक्रमणाने नेहरू इतके खचले की 64मध्ये ते गेलेच, आणि ते त्यामुळेच गेले, हे कोणीही नाकारू शकत नाही. त्यांना त्यांची सगळी स्वप्न भंग पावली होती, आणि त्यांना जे वाटत होतं मी हे करून काही झालं नाही, ते खचले. बरं त्यांनी जे आपले दोस्त गोळा केले होते, तेव्हा एक मार्शल टिटो आणला होता, त्यांनी त्याच्या देशाची वाट लावली. नासर आणला होता, त्यांनी त्याच्या देशाची वाट लावली. तिघंही म्हणजे देश वाट लावणारी जी घटना होती, हे तिघंही त्यात भेटले होते. जाऊ दे, ते गेले. आणि त्यानंतर शास्त्रीजी आले. तो एक फार चांगला शुभसंकेत या देशाला मिळाला. लालबहादूर शास्त्री आले. त्यांच्याही पुढे प्रॉब्लेमात होतं, खायला काय घालायचं लोकांना. जय जवान जय किसान घोषणा उगाच नाही आलेली, सोमवारी उपास करण्याची घोषणा उगाच, कमीच होतं हो सगळं. ज्या देशाकडे एवढी उत्तम, आपल्या देशाचं जर वर्णन केलं ना, तर जगातलं सर्वात चांगलं वातावरण, सर्वात चांगला पाणी, सर्वात चांगली हवा, उत्तम वाळवंट, उत्तम जंगलं सगळं या देशात आहे. या देशात नाही आहे अशी गोष्टच नाही आहे. म्हणजे एक असं इंग्लिशमध्ये ज्याला मायक्रोकॉझम म्हणतात, की विश्वाचं एक मिनी रूप म्हणजे भारत देश आहे. सगळं इथे आहे. योजकच तत्र दुर्लभ. इतके दिवस योजना झालीच नव्हती, त्यामुळे आपल्याकडे खायला पुरेसं नव्हतं. त्यामुळे शास्त्रीजींनी त्याच्यात पाकिस्तानने हल्ला केला. तो अयूब खान, त्याला वाटलं की आता आपण काश्मीर घेऊ शकू. आपण तो हल्ला थोपवला आणि पाकिस्तानमध्ये त्यावेळेला शास्त्रीजींनी लाहोरवरती आघाडी उघडली. त्याची पण एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ती लाहोरवरती आक्रमण करायचं, कारण काश्मीरचा जो चिकन स्नेक भाग आहे तिथे पाकिस्तानी, छम भागामध्ये पाकिस्तानी रणगाडे घुसवले होते. आपल्याला तिथे पंचायतच झाली होती. तर प्रेशर काढण्याकरता दुसरीकडे आघाडी उघडणं आवश्यक होतं. त्यामुळे लाहोरवरती जायचं म्हणजे आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडायची होती. आता ती सीमा ओलांडायची तर पंतप्रधानांनी, म्हणजे डिफेन्स मिनिस्टरने ऑर्डर द्यायला पाहिजे. तेव्हा आपले महाराष्ट्राचे यशवंतराव चव्हाण डिफेन्स मिनिस्टर होते. त्यांनी ऑर्डर दिली नाही. ते घाबरत होते की पलीकडे जायचं की नाही. आजच्या तारखेला लाहोर आपलं असतं नाही तर नाही, ती पुढची गोष्ट.
तसं नाही मला म्हणायचं, पण ती ऑर्डर त्यांनी दिली नाही. शास्त्रीजी तेव्हा झोपले होते, त्यांना उठवायला लागलं. शेवटी जनरल म्हणले, अहो ही ऑर्डर नाही दिली तर आम्ही ते हारतोय. शास्त्रीजी म्हणले, विचार काय करता, ठोका झाल्यांना. आणि मग आपण गेले, म्हणजे महाराष्ट्राचा सिंह तिथे गेला, पण त्या सिंहाने ऑर्डर दिली नाही हे नमूद झालेलं आहे, मी माझ्या मनचं सांगत नाही आहे. असे काही कारणं असतील. परंतु त्यानंतर आपण लाहोरला जेव्हा चाप लावला तेव्हा ते घाबरत त्यांनी युद्धविराम केला. नाही, युद्धविरामच केला, कारण लाहोर जर जातं तर पाकिस्तानमध्ये अयूब खानला मारलं असतं लोकांनी, जिवंतच त्याला ठेवला नसता, कारण तो मुळात पठाण होता, तो मुळात त्या पंजाबी नव्हता. जाऊ दे. तर ती लढाई आपण जिंकली. पाकिस्तान म्हणतं आम्ही जिंकली, बरं का, त्या लढाईमध्ये वाद आहेत की त्यांनी जिंकली आम्ही जिंकली, पण ती लढाई जिंकल्यानंतर भारताची प्रतिष्ठा थोडी सावरली. सावरकरसुद्धा म्हणले मी मरायला मोकळा झालो. 65मध्ये ती लढाई जिंकल्यानंतर त्यांनी 7वं सोनेरी पान नावाचं एक पुस्तक लिहिलं आणि म्हणले की आम्ही दाखवून दिलं की आम्ही पूर्वी जसं तुम्हाला ठोकलं होतं तसं आता पुन्हा. तुम्हाला लाहोरची गंमत माहिती आहे, लाहोरमध्ये दरबार कोणी भरवला होता? रघुनाथराव पेशव्यांनी दरबार भरवला होता. आपण जेव्हा अटकेपार गेलो तेव्हा त्या लाहोर दरबारात तिथे चंद्रज्योती लावल्या होत्या, म्हणजे फटाके उडवले होते त्या काळात जे असतील ते. तर लाहोर आपलंच होतं, त्यात म्हणजे त्यात काही विशेष काम केलं असं नाही मला म्हणायचं, पण असं ते लाहोर आपण फाळणीत घालवून टाकलं. लाहोर आपण घालवलं आणि त्याचा शिखांना आणि पंजाबी हिंदूंना इतका फटका बसला की त्यांना म्हणजे आपलं घर गेल्याचं दुःख झालं, म्हणून चंडीगडची स्थापना केली आहे. लाहोरचं रिटर्न म्हणून चंडीगड त्यांना नवीन राजधानी करून दिलेली आहे. जाऊ दे. तर हे सगळं झाल्यानंतर 65मध्ये हे झालं, पण 65ची लढाई हरल्यानंतर आपल्याकडे प्रचंड आर्थिक टंचाई सुरू झाली, कारण लढाई महाग असते. गरीब देशाला लढाई परवडत नाही. एक तुम्हाला गंमत म्हणून उदाहरण सांगतो. युगांडाचा इदी अमीन, त्या इदी अमीनचा पाडाव करायचा असं सगळ्या देशांनी ठरवलं. केनियाची त्यांच्याकडे शक्तीच नव्हती. टांझानियानी सैन्य पाठवलं, इदी अमीनला हाकलून लावलं, कारण सैन्य आल्याशिवाय तो जाऊ शकला नसता. इदी अमीन गेला, त्याच्यानंतर टांझानिया देश कर्जबाजारी झाला, त्यांच्याकडेही पैसे नव्हते. ते बिचारे म्हणजे व्यायाचं करायला गेले आणि घरचं सगळं घरी घोडी इतकी आली ते तो अजूनपर्यंत तो तिथनं बाहेर आलेलं नाही. तर लढाया महाग असतात, लढाया करणं हे सोपं काम नाही. महाभारतात एक उत्तम वाक्य आहे, अर्थस्य पुरुषो दासः. जेव्हा द्रौपदी सांगायला गेली भीष्म वगैरेंना की वस्त्रहरण करायला सांगतायत, तुम्हाला तरी पटतं का हे? तर आजच्या भाषेत त्यांनी सांगितलं की माझी सॅलरी स्लिप तिकडनं येते, त्यांनी सांगेपर्यंत मी काही बोलू शकत नाही, कारण अर्थस्य पुरुषो दासा. सगळ्या गोष्टी करता येतात, सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. त्यामुळे ती लढाई आपल्याला महागात पडली. 65 ते 71 आपले कठीण काळ, आणि शास्त्रीजींचा मृत्यू झाला. पुन्हा कसा झाला ते अजून कोणी सांगू शकत नाही. ताश्कंदला त्यांचा मृत्यू झाला आणि जिंकलेलं आपण सोडून दिलं, कारण आपल्याला सगळी भूमी सोडून द्यायला लागली. कमीत कमी हाजीपीर दर्रा तरी, हाजीपीर काय आहे तुम्हाला सांगतो. पाकिस्तान आणि भारताची जी सीमा आहे, म्हणजे काश्मीरमध्ये पीर पंजाल नावाच्या पर्वतरांगा आहेत, हिमालयाच्याच त्या खालच्या रांगा आहेत. त्या पीर पंजालमध्ये एक खिंड आहे, त्याचं नाव आहे हाजीपीर. तिथनं पाकिस्तानचे लोक काश्मीरमध्ये घुसखोरी करतात. ते आपल्या मेजर जनरल, तेव्हा ते मेजर होते, मेजर रणजित सिंग दयाल यांनी प्राणाचं मोल नाही, मेले नाही ते, पण त्यांनी अत्यंत मोठं शौर्य गाजवून ती खिंड जिंकली होती. ती तरी सोडायला नको होती, की तिथनं ते यायचे ना सारखे. ती खिंड आपल्या ताब्यात असली की पाकिस्तानला येता येत नाही तिकडनं, तीसुद्धा आपल्याला सोडायला लागली. आपलं काही चाललं नाही, आपण जिंकलो असलो तरी आपण युद्धात जिंकलो तर हात हरलो वगैरे, ते जाऊ दे. तर ते सगळं झाल्यानंतर आर्थिक स्थिती फार वाईट झालेली होती. आणि त्यात शास्त्रीजी गेल्यानंतर इंदिरा गांधींना तिथे आणण्यात आलं. इंदिरा गांधी आल्या, ते चांगलं का वाईट हा भाग सोडून द्या, तेव्हा कोण येऊ शकलं असतं याच्यात काही नाही आहे. परंतु त्या आल्यानंतर त्यांच्याही लक्षात आलं की पैसे तर नाही आहेत आणि पुन्हा निवडणुका जिंकायच्या आहेत, लोकांना काहीतरी दिलं पाहिजे, पण पैसे नसलं तर द्यायचं कसं? हे बँका कोणाच्या आहेत? आपल्याच आहेत. 69 साली त्यांनी राष्ट्रीयकरण केलं. त्याच्यात त्यांनी मोरारजींचाही पत्ता काढला, कारण ते अर्थमंत्री होते, त्यांची परवानगीच घेतली नाही, कारण त्यांचाच डिसिजन असतो नॅशनलायझेशन. राष्ट्रीयकरण केलं आणि तो पैसा मिळाला आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपलं हे करायला सुरुवात केली. हे 69 सालची. इंदिरा गांधींबद्दल चांगलं वाईट बरंच बोललेलं गेलं आहे, पण एक अतिशय चांगली गोष्ट त्यांनी केली की 71ची लढाई. 71ची लढाई 2च वर्षात झाली. पाकिस्ताननी त्या बांगलादेशमध्ये अत्याचार केले, मग ते बंगाली रिफ्यूज यायला लागले वगैरे सगळे. बांगलादेश जन्माला आला तेव्हा, बांगलादेश तेव्हा जन्माला आला, तो इंदिरा गांधींनी जन्माला घातला. त्याच्यात त्यांनी काय चूक केली तेही मी सांगणार आहे. पण 71च्या लढाईनंतर तर महागाई आणखीन वाढली, कारण खर्च, लढाईला पैसे लागतात आणि यांना पोसायचं. पुन्हा मला आठवतं 5 पैशाचं स्टॅम्प बनवलं होतं, रेफ्युजी रिलीफ स्टॅम्प. आमच्या सगळ्या पोस्टेजवरती ते 5 पैशाचं स्टॅम्प लावल्याशिवाय पत्र जायचं नाही. पैसे गोळा कुठं करणार? शेवटी सरकारकडनंच करणार. मी नेहमी अनेक प्रोग्राममध्ये सांगतो की सरकार नावाच्या एंटिटीला, सरकार नावाच्या व्यवस्थेला स्वतःचा मुळी खिसाच नसतो. त्यांनी खिशात हात घातला की तो तुमच्याच खिशात येतो.
कारण कराचाच पैसा ना, सरकारला पैसे नसतातच कुठले, ते तुमच्याच खिशात येतात. त्यामुळे कर वाढले, महागाई प्रचंड वाढली. 71च्या नंतर 74चा रेल्वे संप आला, कारण लोकं भयंकर वाचली होती. करणार काय लोकांनी? महागाईने लोकांची म्हणजे कंबरडं मोडलं होतं सगळ्या सामान्य जनाचं. मध्यम वर्गाची हालत झाली होती, गरीब वर्गाचं तर अनेक गरिबी हटाव वगैरे सगळं करूनसुद्धा असा परिस्थिती झाली होती. म्हणून इंदिरा गांधीला इमर्जन्सी आणायला लागली, कारण नाही तर पंचायतच होती. मग इमर्जन्सी, मग त्याच्यानंतरचं सरकार, जनता सरकार. मी हा आढावा का घेतो आहे की आता इथे आपण पॉलिटिकल स्टॅबिलिटी या विषयाकडे येतो. राजकीय अस्थिरतेचा आपल्याला किती तोटा झाला तो आता आपल्याला येईल. मग त्याच्यानंतर ते जनता सरकार आलं, मग त्यांच्या आपसातले भांडे, मोरारजी देसाई, अटल बिहारी वाजपेयी सगळे मिळून आले. इंदिरा गांधीला दूर ठेवावं एवढ्या एका कारणाकरता सरकार त्यांनी बनवलं होतं. जसं नरेंद्र मोदींना दूर ठेवा म्हणून आता ही सगळी गँग एकत्र होती, तोच प्रयोग तेव्हा झाला. परंतु यांचं आपसात मनोमिलन झालेलंच नव्हतं. त्यामुळे जनता सरकार आलं, ते पडलं, पुन्हा इंदिरा गांधी आल्या, पुन्हा ते पडलं, सगळे प्रकार झाले. खालिस्तानवादी माजले, तो झाला सगळा 80चा प्रकार. आणि मग आपण येतो ऑपरेशन ब्लू स्टार. ते करायलाच हवं होतं, ते केलं. त्याची किंमत आपण जनरल वैद्यांच्या रूपाने दिली वगैरे. इंदिरा गांधींनी त्यांच्या प्राणाचं बलिदान त्याकरताच झालं. पण खालिस्तानचा जो मुख्य होता त्याला पोचला इंदिरा गांधींनीच होता, हे लोकांनी सांगत नाही. मग तुम्ही एक भूत तयार करायचं आणि मग ते भूत तुमच्या मानगुटीवर बसणार, तर ते झालं, ते जाऊ दे. जसं राजीव गांधींनी श्रीलंकेत गुंडाळ केला आणि मग त्या प्रभाकरांनी त्यांचा बळी घेतला. एनिवे, तर या सगळ्या प्रकारामध्ये महागाईला कोणी म्हणजे भारताची आर्थिक दुरवस्था कोणी थांबवू शकत नव्हतं. बरं, कंट्रोल राज्य तसंच होतं, कंट्रोल राज्य सुटलं होतं, उलट ते आणखीन वाढलं होतं. त्यांच्या लक्षात आलं कंट्रोल म्हणजे लायसन्स राज. लायसन्स राज म्हणजे मी लायसन्स दिल्याशिवाय कोणाला काही करताच येणार नाही. मी अनेक कंपन्यांमध्ये कामं केली आहेत. एका कंपनीचे मालक मला एक दिवशी म्हणले की त्यावेळेला नेनेसाहेब, दिल्लीमध्ये आम्ही 3 माणसं एवढ्याकरताच ठेवलेली होती की आज कुठली लायसन्सचं हे उडत आहे. आणि आमच्या माणसांनी काय करायचं, जाऊन अर्ज भरायचा, लायसन्स घ्यायचा. काही का असे ना, कंगवे बनवायचं लायसन्स असलं तरी आपण घ्यायचं. अरे म्हटलं, तुमचा धंदा इस्पातचे लोक होती ती, तुमचा धंदा पोलाद असं नसतं. म्हणला कंगवे बनवायचं लायसन्स आपण घेतलं, आपण कंगवे बनवून येतं, लायसन्स कोणाला तरी विकू. हा धंदा माजला होता सगळीकडे. भारत देशामध्ये भ्रष्टाचाराची गंगोत्री तिथे आहे, खरी गंगोत्री तिथे आहे की तुम्ही लायसन्स कंट्रोल राज करून जे केलं की लोक सगळे भ्रष्टाचार, म्हणजे काळा पैसा प्रचंड वाढला. नेहरूंनी चौपाटीवर भाषण दिलं होतं, काळा पैसा ज्यांचा असेल त्यांना मी फासावर चढवीन. नेहरू मेले, इंदिरा गांधी मेली, राजीव गांधी मेला, राहुल गांधी जिवंत आहे, पण काळा पैसावाले तिथेच आहेत, ते कुठेही गेले नाही. ते नरेंद्र मोदींनी जेव्हा नोटबंदी केली तेव्हा त्यांना चाप बसला, तोपर्यंत तो झाला नाही. एनिवे, तर आता पुढे चंद्रशेखरचं सरकार आलं आणि चंद्रशेखरांचं सरकार म्हणजे काँग्रेसने टेकू दिलेलं सरकार होतं. त्यांना काही मनुष्य बरा होता, खरं काही वाईट नव्हता, पण बहुमत त्यांच्याकडे नव्हतं, त्रिशंकू सरकार होतं. त्यावेळेला लक्षात आलं की आपल्याला आता खायला पैसे नाही आहेत. आत्ता पाकिस्तानची जी परिस्थिती आहे ना, $1 बिलियन उरलेत, पुढच्या 5 दिवसाचा त्यांच्याकडे पैसे आहेत म्हणजे इम्पोर्ट करण्याचा, ती आपली तेव्हा परिस्थिती होती. आपल्याकडे पैसे नव्हते. फॉरेन एक्सचेंज पाहिजे. फॉरेन एक्सचेंजवाले म्हणजे तारण काय, तुमचा भिकारी देश, तुम्हाला तारण काय. IMF तेव्हा आपण IMFचं ते केलं नाही, तर म्हणून तारण ठेवायला सोनं देशाचं जे गहाण पडलं ते तेव्हा पडलं. आणि ते गहाण पडलं तेव्हा ते सोनं नेण्याचं त्याचंही वर्णन मला वाटतं YV रेड्डी तेव्हा रिझर्व्ह बँकेचे हे होते, गव्हर्नर होते, त्यांनी लिहिलं आहे की ते सोनं आम्ही एका गाडीत घातलं आणि एअरपोर्टकडे नेली, तर त्याचं वजन इतकं झालं त्याचे 4 टायर बस झाले. मग लोकांना कळलं असतं तर ते तेव्हाच लुटून घेऊन गेले असते, पण नशिबाने लोकांना कळलं नाही. ते सोनं पोचलं, आपल्याला पैसे मिळाले. मग मात्र मंथन सुरू झालं की यातनं बाहेर कसं निघायचं. आणि सारखे सगळे इकॉनॉमिस्ट, नानी पालखेवाला सांगत होता, अनेक चांगले इकॉनॉमिस्ट त्यांना सांगत होते, हा मूर्खपणा करू नका, या कंट्रोल राजने तुमची वाट लावली. तुम्ही कंट्रोल राज सोडा, भारतीय लोक ट्रेडर्स पॅराडाईज आहे, ते तुमच्या देशाला वर आणतील. विश्वास तर टाका थोडा लोकांच्यावरती. तुम्ही ज्यांच्यावर विश्वास टाकला ते ब्युरोक्रॅट स्वतःच खात बसले. तेव्हा आता जरा सामान्य जनांवरती विश्वास टाका, काहीतरी करा. आणि मग नरसिंह राव जेव्हा आले, गांधी घराणं जाईपर्यंत हे झालं नाही. गांधी देशातल्या ज्या चांगल्या गोष्टी झाल्या आहेत त्या गांधी घराणं राज्यावर नसतानाच झालेल्या आहेत. शास्त्रीजी आले, आपण 65 जिंकलो. इंदिरा गांधींनी 71 जिंकवून दिलं. इंदिरा गांधीला त्याबद्दल आपण मार्क दिलेलेच आहे, पण नंतरच्या मंडळींनी सगळे गोळच केलेत. एनिवे, तेव्हा नरसिंहरावांनी मनमोहन सिंगना हाताशी घेतलं. मनमोहन सिंग तेव्हा अर्थमंत्री होते आणि ॲज अ अर्थमंत्री ही वॉज व्हेरी गुड, अतिशय चांगले. म्हणजे मनमोहन सिंगना चालवणारी व्यक्ती जर चांगली असली तर मनमोहन सिंग हे मशीन चालतं. पण तुम्ही एक चांगली स्कूटर घ्यायची आणि एखाद्या अनाडीला त्याच्यावर बसवतो, ठोकेलच ती नेऊन कुठेतरी. तर मनमोहन सिंगच्या स्कूटरवरती नरसिंहराव जेव्हा बसले होते तेव्हा ती सुसाट निघाली आणि 91ची मुक्त अर्थव्यवस्थेची पहाट उजाडली. भारताची ती पहाटच उजाडली असं म्हणता येईल. भारतीय अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारी घटना झाली.
काय धमाल तेव्हा चालायची. मी तेव्हा कॉम्प्युटर फील्डमध्ये होतो. काही आणायकरता लायसन्स, इम्पोर्ट लायसन्स, ETTDC एक होती, इलेक्ट्रॉनिक ट्रेड अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. तुम्ही काही आणायचं म्हटलं की त्यांच्याकडे जायचं. ते कशाला पाहिजे तुम्हाला, मग इथनंच का पाहिजे, तिथनंच काय पाहिजे, सगळ्या फालतूपणात. तेव्हा कॉम्प्युटरमध्ये पलीकडे नवीन नवीन गोष्टी निर्माण होत होत्या. आपण आपले इंजिनियर्स तिथे तेव्हा गेलेले होते, कारण भारतातले अनेक लोक इथे काही चान्स नाही म्हणून परदेशी गेलेलेच होते. त्यांना तिथे चांगल्या संधी मिळालेल्या होत्या. ते तिथे जाऊन पोचलेले होते. ते सांगत होते, अरे या कॉम्प्युटरला तुम्ही आणा, याने तुमचा देश सुधरेल. पण हे डावे जे गँग, आपल्याकडे एक डावी गँग नेहमीच असते, ते कॉम्प्युटरला विरोध करायचे. म्हणून मग ETTDCने कॉम्प्युटरच्या इम्पोर्टवरती हे घातलं होतं, त्याला बँड आयटममध्ये घातलं होतं. मी तेव्हा आणायचं होतं, मला माहिती आहे. मी त्या ETTDCच्या ऑफिसमध्ये कितीतरी तास बसलेलो आहे. साध्या डिस्क ड्राईव्ह घेण्याकरता त्यांच्या ऑफिसमधून लायसन्स मला आणायला लागायचं. दिल्लीला चाणक्यपुरीमध्ये त्यांचं ऑफिस होतं तेव्हा. हा सगळा प्रकार आपण केला, परंतु ते एकदम एका क्षणी ते बंद तुटले आणि लोकांना कळेच ना की आता करायचं काय. सरकारी अधिकाऱ्यांना कळलं माझा उपयोगच काय, तुझा उपयोग काही नाही, घरी जाऊन बस, हेच त्याला सांगायला पाहिजे होतं त्यावेळेला. ते आपण सांगितलं नाही, ते जाऊ दे. आणि मग त्यानंतर भारताच्या अर्थव्यवस्थेने गती घेतली. इतकी मोठी लोकसंख्या, बरं लोकसंख्येला तुम्ही कुटुंब नियोजन नाही केलं, ती तर वाढतच राहणार. पाणी आपल्या देशात खूप नाही आहे. मी पाणी खूप आहे म्हणतो म्हणजे ते त्या काळाच्या भारताला आहे हो. तुम्ही एवढी माणसं घेत राहिला आणि पाणी मागत राहिला तर कसं. तुम्ही ऊस जर महाराष्ट्रात केला तर पाणी कमीच पडणार आहे, तो एक वेगळा विषय आहे. तर पाणी कमी आहे, त्याकडे नवीन धरणं बांधायला पाहिजेत, पाण्याचे साठे वाढवायला पाहिजेत, त्याला पैसे लागतात. पैसे तर सगळ्यालाच लागतात. डेव्हलपमेंट लोकांची व्हायला पाहिजे. वीज नव्हती लोकांच्या घरात, कारण वीज जनरेट करायला आपल्याकडे पुरेसं नव्हतं. आपला कोळसा हा ॲश कंटेंट जास्त आहे. बरं ह्या सगळ्याच्या डोक्यावर आपल्याकडे इंधन तेल नाही, ते आयात करायचं म्हणजे तिथे पुन्हा खर्च. तर आव्हानं प्रचंड होती. परंतु या देशाच्या लोकांना जेव्हा मी मोकळं सोडलं की चला रे आता करा तुम्ही काहीतरी, तेव्हा घटना घडायला सुरुवात झाली. आणि आता आपण अशा ठिकाणी 91पासनं आपण पुढे निघालो की त्याच्यानंतर 98मध्ये वाजपेयींचं सरकार आलं. त्यांनी बऱ्याच चांगल्या गोष्टी केल्या. त्यांनी केलेली सर्वात चांगली गोष्ट कुठली विचाराल तर अणुस्फोट केले. इंदिरा गांधींनी एक अणुस्फोट केला, यांनीही केले. त्याच्याहीपेक्षा चांगली गोष्ट म्हणजे सुवर्ण चतुष्कोण योजना जी त्यांनी आणली, गोल्डन क्वाड्रिलॅटरल, म्हणजे देशाच्या 4 महानगरांना जोडायला उत्तम रस्ते बांधायचे. ती भारताच्या प्रगतीची पहिली स्टेप आहे. उत्तम रस्ते, उत्तम रेल्वे आणि उत्तम ट्रान्सपोर्टची सुविधा. नुसत्या माणसांना नाही, विमानांना, आपलं कार्गोलासुद्धा, म्हणजे मालसुद्धा उत्तम नेण्याची सुविधा दिली तर देश काय करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्यापुढे अमेरिकेच्या रूपाने होतं. बघायचंच नाही, रशियाकडेच बघत राहिले येण्यासारखे. अमेरिकेच्या अध्यक्षाला एकदा विचारलं होतं की अमेरिकेचे रस्ते इतके चांगले कारण अमेरिका महासत्ता आहे. तो म्हणला चुकताय तुम्ही, अमेरिकेचे रस्ते चांगले म्हणून अमेरिका महासत्ता होऊ शकला. किती साधं उत्तर होतं. आयसेनहॉवरच्या काळात ते रस्ते बांधले, कारण युद्धानंतर अमेरिकेचेही प्रॉब्लेम झाले होते. नाही त्याच्याही आधी 1929च्या मंदीनंतर लोकांना काम द्यावं म्हणून रुझवेल्टनी तो कार्यक्रम काढला आणि रस्ते बांधले. आणि देशाचं, बरं ही आयडिया कुठनं घेतली माहिती आहे की तुम्हाला, हे लोकांना माहीत नसतं. ॲडॉल्फ हिटलरने ही आयडिया दिलेली आहे की त्यांनी जर्मनीमध्ये उत्तम रस्ते बांधले. त्याला जर्मन भाषेत ऑटोबान म्हणतात. ऑटो म्हणजे मोटार, बान म्हणजे रस्ता, मोटार जाण्याचे रस्ते. ते इतके चांगले बांधले की ते आजपर्यंत वापरले जातात. मग रस्ते चांगले बांधायचे हे ठरून गेलं. त्यांनी का बांधले, कारण त्याला महायुद्ध करायचं होतं, त्याला सैन्याची हालचाल करायची होती, कारणं काही असो. ती आयडिया अमेरिकेने घेतली, सगळ्या अमेरिकेभर उत्तम रस्ते बांधले, अमेरिकेची प्रगती झाली. आपण ती आयडिया घेतच नव्हतो. वाजपेयींच्या ते डोक्यात आलं. म्हणजे आता इथे मी नाव वाजपेयींचं घेतलं तरी त्यांच्याकडे अनेक लोक असतात, कोणी आयडिया दिली मला माहीत नाही. रस्ते बांधणी सुरू झाली आणि भारत काट टाकतोय. तो देश आता जुन्या गुंगीतनं जागा होतो आहे हे निश्चितच होतं. तुम्हाला गंमत वाटेल, नेपोलियनने एका ठिकाणी लिहून ठेवलं आहे की भारत आणि चीन हे 2 निद्रिस्त अजगर आहेत. ड्रॅगन म्हणला तो, जे काय तो ड्रॅगन आणि हा हत्ती, ते जर उठले तर देशाला भारी होतील. त्यांना झोपलेलंच ठेवाय. चीनला त्यांनी अफू घालून लिटरली झोपून ठेवलं होतं. माओनी ती तोडून बेडी, चीन पहा काय झाला. भारताची बेडी 91 साली तुटली. नेहमी जे आम्हाला सांगतात की चीन कुठे गेला, तुम्ही कुठे गेला, त्यांना लीड मिळाला. चीनने 80 साली जे सुरू केलं ते आपण 91 साली नुसते किलकिले डोळे केले. 11 वर्षाचा लीड फार मोठा लीड होतो. आणि दुसरं म्हणजे त्यांच्याकडे हुकुमशाही आहे. त्यांना जे करायचं, तिथे मेधा पाटकर आली तर त्यांनी तिला ते त्या धरणातच बुडवली असते त्या क्षणी. काही तिथं चाललं नसतं तिथे. आपण तिथे लाड खपवून घेतले म्हणून 20 वर्ष नर्मदा प्रोजेक्ट आपण लाभवला. त्या 20 वर्षात त्या प्रोजेक्टची कॉस्ट जवळजवळ 10 का 15 पटीने वाढली. ते जाऊ दे, त्या प्रोजेक्टचे जे फायदे मिळायचे ते 20 वर्ष पुढे नाही का गेले, हा कोणी विचारच करत नाही. मी एक त्याच्यावरती व्हिडिओ केला की मेधा पाटकरकडनं हे सगळे पैसे वसूल करा, म्हणजे ती आजन्म तुरुंगातच जाईल, काही पैसे ती देऊ शकणार नाही.
तुमच्या इथे सुद्धा काही वेगळं झालं नाही. मेट्रोला 2.5 वर्ष थांबवलंच ना आपल्या थोर लोकांनी. आता त्यांचं धनुष्यबाणे गेले ते सोडून द्या. आता कदाचित त्यांच्याकडनं वसुली आपण करू शकू. एनिवे, मुद्दा तो नाही आहे. विकास का करायचा अशी एक आपल्या इथे लॉबी आहे. केजरीवाल, अण्णा हजारे अशी बरीच लोक आहेत त्या लॉबीमध्ये. त्यांना एक गोष्ट कोणी विचारत नाही की तुम्ही विकास करायचा नाही म्हणला मग यांना जेवायला तुम्ही कसे घालणार. आपल्या लोकांना पाणी पुरवायचं असलं तर धरणं बांधायलाच लागतील. धरणं नाही बांधली तर पाणी पुरवता येणार नाही. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप करा, सरकारी पैसे घाला, काही करा, धरणं करा आणि त्यातनं लोकांची लाईफ वाढवायचं नाही आहे का चांगलं. मेधा पाटकरचं आर्ग्युमेंट काय होतं, थोडं आपण भरकटतोय पण हे सांगायला पाहिजे. मेधा पाटकरचं आर्ग्युमेंट काय होतं, या भिल्लांची जी नॅचरल लाईफस्टाईल आहे ती तुम्ही बिघडवून टाकाल. शहरवासी येऊन त्यांना मग शहरी काय त्याला म्हणतात व्यसनं लावतील, अमुक करतील. त्या भिल्लांनी सांगितलं आहे आत्ता की आमची ही लाईफस्टाईल 1000 पटींनी बरी आहे, आम्हाला पोटभर खायला मिळते. तुम्हाला माहिती आहे गुन्हेगारांनी लिहिलं आहे, भिल्लांच्या पोरांच्या अशा ढेऱ्या वाढलेल्या असायच्या. ते स्वतः गेले होते तिथे. ते काय होतं, कुपोषणाने असं होतं. लहान मुलं कुपोषित त्यांची होती. ही लाईफस्टाईल ठेवायची का तुला? तू मस्त नुसतं खाणार 2 वेळेला आणि त्यांनी असं राहायचं, असं होत नाही. आज ते सगळे खुश आहेत. कच्छमध्ये यांचं पाणी पोचणार नाही असे बोंब मारत होते. परवा अंकलेश्वर अय्यर इकॉनॉमिक टाईम्सचा एडिटर, त्यांनी माफीनामा लिहिला आहे, लेख लिहिला त्यांनी. मी त्याच्यावरती एक व्हिडिओ केला. त्यामुळे त्यांनी माफीनामा लिहिला की त्यावेळेला माझी चूक झाली होती. त्यावेळेला मी असं लिहिलं होतं की भ्रष्टाचाराचा हा नर्मदेचा कॅनॉल इथेच जिरून जाईल, त्यांच्यापर्यंत पोचणार नाही. कच्छला ते पाणी पोचलं तेव्हा त्यांनी लिहिलं माझी चूक झाली. नरेंद्र मोदी हे त्याचं खरं कारण आहे. भ्रष्ट नसलेला नेता आपल्याला मिळाला. शास्त्री हा पहिला आणि नरेंद्र मोदी हा दुसरा. बाकी नेते काय ते मिळाले ते थोरच आहेत आपले, ते जमले. परंतु असं झाल्यामुळे आपल्या देशामध्ये सुबत्तेची पहाट दिसायला लागली. उत्तम रस्ते हे तर पाहिजेतच, उत्तम पाणी व्यवस्था ही पाहिजे, वीज पाहिजे. एनर्जी शॉर्टेज ज्या देशात आहे तो देश पुढे जाऊच शकत नाही. देशाचं जे तुम्ही रँकिंग करता की या देशामध्ये खूप चांगलं आहे, खूप वाईट आहे, एनर्जी युसेज किती आहे त्या देशाचं त्याच्यावर ते रँकिंग ठरतं. आपल्या देशामध्ये एनर्जी युसेज कसं वाढेल? एनर्जीच दिली नाही तुम्ही तर युसेज कसं वाढेल? आता सगळीकडे जी वीज पोचवली या लोकांनी, आधी का शक्य नव्हतं? कारण वीज निर्मिती केली नव्हती. का केली नव्हती? कारण नाही केली. यांना नाही. आमच्या दिल्लीमध्ये वीज आहे. आपले सगळे नेते काय सांगायचे नेहमी माहिती आहे का? गांधीजींपासूनची घोषणा आहे. गांधीजींचीही नव्हती घोषणा, नंतरच्यांनी. खेड्यात जा. भारत देश हा खेड्यांनी बनलेलाच आहे. खेड्यात जा. एकही हरामखोर नेता खेड्यात या म्हणत नाही, कारण तो शहरात बसलेला असतो लुच्चा. तुम्ही खेड्यात जा हेच तो सांगत असतो. हे लोकांच्या लक्षात सुद्धा येत नाही. इतकी साधी गोष्ट आहे. अरे मग तू बस की तिथे, बोलव लोकांना खेड्यामध्ये. तसं होत नाही. एनिवे, मी अनेक ठिकाणी सोडून देतो कारण त्याच्यावर आपल्याला अनेक व्हिडिओ करता येतील. आपला आत्ताचा उद्देश वेगळा आहे. तर देशाची अर्थव्यवस्थेने ज्याला म्हणतात करवट बदली असा हिंदीमध्ये शब्द आहे की आपण आता निघालो, आपण आता पुढे निघालेलो आहोत. आणि त्याच्यात पुन्हा 10 वर्ष UPAची आली. तिथे मनमोहन सिंगच प्रधानमंत्री होते. परंतु मगाशी सांगितलं तसं किल्ली स्कूटर ती होती, चालवणारी सोनिया गांधी होती. सोनिया गांधींनी एक तितकं वाईट झालं होतं, नॅशनल ॲडव्हायझरी कमिटी म्हणून काढलेली होती, NAC. आणि त्या कमिटीवरच्या लोकांनी जे सांगायचं ती एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल कमिटी आहे, त्याचा कॉन्स्टिट्यूशनशी काही संबंध नाही. आणि त्यांनी सांगितलेलं मनमोहन सिंगने करायचं, भ्रष्ट लोकांची एक सुंदर कमिटी बनवून ठेवली होती. त्यात अरुंधती राय होती त्या कमिटीत. तिला काय अक्कल आहे कशाची, पण ती होती. आणि तिने सांगितलेलं मनमोहन सिंगने करायचं, प्रचंड घोटाळे, प्रचंड भ्रष्टाचार. आणि सर्वात जास्ती त्या कमिटी म्हणण्यापेक्षा त्या UPA सरकारचं हे म्हणजे संरक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी जितकी निष्काळजीता दाखवली तिला तोड नाही. त्याच्यावरती आपण येणारच आहोत. तर अशी ती कमिटी बसवून, म्हणजे मनमोहन सिंगची उत्तम स्कूटर चालवायला सोनिया गांधी नावाची बाई बसल्यामुळे आणि ती कमिटी त्याच्या डोक्यावर बसल्यामुळे त्या स्कूटरनी वाट लावली. इतका उत्तम अर्थशास्त्री असून देशाची सगळी वाट लागली नाही. आपल्या देशाचा प्रगतीचा रेट वाढला होता कारण तुम्ही नियंत्रणं काढली होती ना, त्याचे परिणाम तर दिसायलाच पाहिजे. इन्फोसिससारखी कंपनी कशी तयार झाली? नियंत्रणं काढल्यानंतर तयार झाली. आज ती किती अग्रगण्य कंपनी आहे. TCS कंपनी, मला IT माहिती आहे म्हणून मी ITतल्या कंपन्या घेतल्या, पण अशा कितीतरी चांगल्या चांगल्या कंपन्या तयार झाल्या. L&T सारखी चांगली कंपनी, जगभर ते जागतिक कॉन्ट्रॅक्ट घेतात, हे सगळं करतात. तुमचे हिंदुस्तान बिल्डर्सची कंपनी आहे, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन्स, वालचंद हिराचंद यांची. मी वालचंद हिराचंद यांच्यावरती एक संपूर्ण 1 तासाचा कार्यक्रम केला आहे. त्यांचा कार्यक्रम करताना मी रिसर्च केला तेव्हा लक्षात आलं हा केवढा मोठा माणूस होता. परवा इम्रान खानवर खुनी हल्ला झाला वजीराबादला. वजीराबाद गावी चिनाबवरती एक मोठा पूल आहे, तो वालचंद हिराचंदच्या कंपनीने तेव्हा बांधलेला आहे. त्यांनी एक पूल ब्रह्मदेशात बांधला. म्हणजे हे इंग्रजांच्या काळातली गोष्ट सांगतोय तुम्हाला. आपल्या लोकांची शक्ती काय होती ही ओळखायचीच नाही म्हटल्यानंतर सगळं असं होणार. मग तुम्ही ब्रिजिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया करा आणि पूल बांधा, मग तो भायखळ्याचा पूल कसा टुपकन पडला असे पूल बांधा तुम्ही. यांचे पूल चांगले बांधले गेले होते.
तर या देशातल्या लोकांचा उद्यमशीलता, या लोकांचा मेंदू, या लोकांची देशभक्ती याचा वापरच तुम्ही करून नाही घेतला तर ही नुसतं जडच होतात. म्हणून लोकसंख्या खूप, पण ती गळ्याला धोंड बांधल्यासारखी लोकसंख्या. आता गंमत काय झाली आहे, आणि ही गंमत म्हणजे काळाने उगवलेला हा सूडच आहे जगावरती, की भारताची लोकसंख्या हाच भारताचा प्लस पॉईंट झाला आहे. कारण भारत हा आज मितीला सर्वात जास्त तरुण लोकांचा देश आहे. हे सगळ्यांना आता माहितीच आहे. नुसतं तरुण लोक नाहीत बरं का, 10 कोटी इंग्लिश जाणणारे तरुण लोक या देशात आहेत. आता मला काही इंग्लिशचं फार प्रेम आहे अशातली गोष्ट नाही, पण जागतिक भाषा तुम्हाला आवडो न आवडो इंग्लिशच आहे. त्यामुळे सगळ्या जगाला तुम्ही सर्व्हिस देऊ शकता. हे 10 कोटी माणसांची फौज तुमच्याकडे तयार आहे. युरोपात तुम्ही गेलात तर काय दिसतं, लोकसंख्या निगेटिव्हला गेलेली ऑलरेडी. कारण मुलं मुली लग्नच करत नाहीत. लग्न केलं नाही की पोरं नाहीत. पोरं नाहीत म्हणून रिफ्युजीज आणायचे, आणि ते मूर्खासारखे अरबस्तान आणखीन मिडल ईस्ट आणि आफ्रिकेतनं आणायचे. मग ते त्यांच्याबरोबर त्यांच्या व्हॅल्यूज घेऊन येतात. त्यांच्या व्हॅल्यूज म्हणजे इस्लामिक व्हॅल्यूज आहेत. त्यांना तो वेगळा प्रॉब्लेम सुरू झाला आहे. पण काम करायला माणसं नाही येत ना. जर्मनीचं उदाहरण देतो. जर्मन देशामध्ये फार पूर्वीपासून तुर्की लोकं काम करायला यायची. त्यांना गेस्ट आर्बायटर म्हणतात. आर्बाईट म्हणजे काम करणं, जर्मन थोडी येते मला. तर गेस्ट आर्बायटर म्हणजे गेस्ट वर्कर. मग त्यांनी इथे येऊन काम करायचं आणि पैसे घेऊन घरी जायचं. त्यांना नागरिकत्व नाही असे ते आणायचे. पण त्यांच्या मुलांचं काय, कारण यांनी जन्माने नागरिकत्व दिली. आता तिथे तुर्की वोटर्स तयार झाले. वोटर्स तयार झाले की त्यांना सॅटिस्फाय करणारे पॉलिटिशियन्स तयार होतात. त्यामुळे जर्मनीची वाट लागण्याचा मार्ग मोकळा झाला. पण आणायला काय लागले, कारण तुमची मुलं नाहीत ना. युद्धामध्ये जर्मन माणसं खूप मेली ना, खूप पुरुष युद्धामध्ये मेले होते. त्यामुळे लोकसंख्या खाली गेली होती. म्हणून त्यांनी ही माणसं आणली. माणसं आणून आता तेच तुमचा ताबा घेत आहेत. एक फार चांगलं पुस्तक आहे, लिक्विड स्टेट नावाचं एक पुस्तक आहे. त्यांनी असं प्रतिपादन केलं की अनेक देशांमध्ये देशातले जे स्थानिक, म्हणजे शिवसेना ज्यांना म्हणतो ना भूमिपुत्र, त्या भूमिपुत्रांपेक्षा बाहेरची लोकं जास्त होतील आणि सगळं राजकारण तीच चालवतील. मग ते सॉलिड स्टेट नसून ते लिक्विड स्टेट असेल, कारण हे आज इथे उद्या तिथे जातील. काय त्या स्टेटचं करतील तो एक प्रॉब्लेम आहे. आपल्याला खूप देशात ते दिसायला लागले. सिरियात दिसतं, युरोपातल्या तर बेल्जियममध्ये, बेल्जियम संपूर्ण गेलेलं आहे. इंग्लंड आता जाण्याच्या याच्यात, जर्मनीची हालत झालेली आहे. आता गंमत काय झाली की भारत मागे होता, त्याचं एक कारण हे हरामखोर ब्रिटिश होते आणि त्यांनी भारताचं शोषण केलं. हे तर आहेच, म्हणजे याच्यात वाद नाही. मोगलांच्याबद्दल एक चांगली गोष्ट मी कधी बोलीन असं मला वाटलं नव्हतं. मोगलांनी भारताचं शोषणच केलं, पण ते इथेच राहिले, त्यामुळे संपत्ती इथेच राहिली. ती नादिरशाह पुढे घेऊन गेला ते सोडून दे, म्हणजे एक मोठी संपत्ती, पण तरी खूप संपत्ती भारतात आहे. ब्रिटिश ती संपत्ती घेऊन गेले. त्यामुळे तुमचं शोषण झालं आणि त्यांचं पोषण झालं. सगळी जी औद्योगिक क्रांती आहे त्या औद्योगिक क्रांतीला इंधन पुरवलं भारताने. ब्रिटन जागतिक साम्राज्य कसं झालं, भारताने एवढे त्यांना रिसोर्सेस दिले आणि औद्योगिक क्रांती त्यांच्याकडे होती. त्यामुळे तुमच्या इथनं कापूस न्यायचा, मँचेस्टरमध्ये त्याची कापडं करायची, ती तुम्हालाच चौपट किमतीत विकायची आणि पैसे आपण करत राहायचं. हाच धंदा कायम चालला त्यांचा. तो अनेक वर्ष चालू होता. मोदींनी मेक इन इंडिया आणलं, त्याचं मुख्य कारण हे आहे की तुमचे रिसोर्सेस वापरा, व्हॅल्यू ॲड करून तुम्हीच विका ना. त्यांची काय गरज आहे. रिलायन्सने इतकं उत्तम कापडाचं मॅन्युफॅक्चर सुरू केलं इथे, कारण त्या रिलायन्सचे, आता रिलायन्स तरी कसं येऊ शकलं, पॉलिटिकल त्याला पॅट्रोनेज होतं वगैरे सगळं सोडलं तरी मुख्य म्हणजे त्यांना लायसन्स मिळाली. हो, ते IT मध्ये रिलायन्सचं तुम्हाला माहिती आहे, रिलायन्स तुम्हाला सध्या जिओचं जे नेटवर्क सेवा देतो, मी अनेक देशात फिरलो आहे, इतकी उत्तम आणि तरीही स्वस्त सेवा जगात नाही. आणि डेटा कम्युनिकेशन, मी त्यातलाच मनुष्य असल्यामुळे, डेटा बँडविड्थ इज द करंट हायवे. इंटलेक्च्युअल हायवे म्हणजे डेटा बँडविड्थ, आणि फिजिकल हायवे म्हणजे तुम्ही हे जे रस्ते घालताय ते रस्तेही घालणं चालू आहे, डेटा बँडविड्थही चालू आहे. हा देश मागे राहूच शकत नाही. आणि ही जी माणसं आपली जी आहेत, ही जी तरुणाई आहे, ही तरुणाई काहीतरी करायला बघते. काम कोण करतं, तरुणच करतात. म्हातारे लोक माझ्यासारखे उपदेश करतात. कामं आम्ही केली, मी भरपूर कामं केली, अजूनही करतो, ते सोडून द्या. पण इन जनरल देशाच्या अर्थव्यवस्थेला म्हातारी माणसं ही खायला काळ आणि भुईला भारत असतात. कटू असलं तरी हेच सत्य आहे. एका इंग्लिश वेस्टमिनिस्टर कार्यक्रमात फार सुंदर वाक्य होतं की सिगरेटवरती टॅक्स, खूप सिगरेटवरती टॅक्स असतो, तर त्यांच्या देशात होतं. तर असं आपण सिगरेट लोकांना पिऊ नये म्हणून मोहीम काढली पाहिजे, असा तो प्राईम मिनिस्टर म्हणतो. तो त्याचा जो आदेश, तो म्हणतो वेडा की काय, तो हे सिगरेट जर प्यायले नाही तर हे जगतील ना जास्त. तो म्हणजे मग आपली जनता जगू नये का, आज जगले की त्यांना पेन्शन द्यायला लागेल. त्यामुळे सिगरेटवर टॅक्सचे पैसे मिळतात आणि ही लोकं लवकर मिळतात म्हणून पेन्शनचेही वाचतात. खूप प्या सिगरेटी. एक हा विनोद आहे, हे खरं नाही मी सांगत आहे. परंतु ज्या देशांमध्ये वृद्धांची संख्या वाढते त्या देशाची प्रॉडक्टिव्हिटी लिटरली कमी होते. म्हणजे मुलंही प्रोड्यूस होत नाहीत, कारण ते वृद्धांकडनं तेही होत नाही, आणि ते नुसतेच खाणार असतात आणि ते काम करणार नसतात. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे जर्मनी आणि चीन. चीन कसं काय, चीन तो सर्वात जास्त लोकसंख्येचा देश. मग ती लोकसंख्या कोणाची आहे, चीनचं ॲव्हरेज एज आता 50च्याही पुढे गेलेलं आहे.
भारताचा ॲव्हरेज एज 30 आहे. 30 हा तुमचा पीक असतो, कारण तुमचं ट्रेनिंग झालेलं असतं, तुमच्यात शक्ती असते, तुम्ही काहीतरी करू शकतात. देशासाठी नाही, स्वतःसाठी तरी काहीतरी करू शकता. त्यामुळे कुठलाही मनुष्य स्वतःसाठी काही करतो तेव्हा देशाच्या संपत्तीत भर पडतेच. मध्ये मला एक प्रश्न विचारला होता एका ह्याच्यात, की हे सगळं 2008 साली ग्लोबल मेल्टडाऊन झाला, कोविडमध्ये ग्लोबल मेल्टडाऊन झाला, भारतावरती मेल्टडाऊनचा परिणाम होत नाही का हो? अहो म्हटलं तुम्ही साधा विचार करा, आमच्याकडे किती लोक आहेत? 138, 139, 142 कोटी लोक आहेत. 142 कोटी लोकांमधली खाऊ शकतील अशी कमीत कमी 40 कोटी लोक आहेत. त्या सगळ्या लोकांनी रोज एक बटाटेवडा खायचा म्हटलं तरी मला 40 कोटी बटाटेवडे तयार करायला लागतील. मी अगदी साधं उदाहरण दिलं. 40 कोटी बटाटेवडे करताना कमीत कमी तुम्ही 10 ते 15 लाख लोकांचं पोषण कराल की नाही? बरं, त्याच्यात काही ग्लोबल मेल्टडाऊनचा प्रश्न निघण करायलाच लागेल तुम्हाला. दिस इज द सिक्रेट ऑफ इंडिया. भारतीय अर्थव्यवस्थेचं रहस्य हेच आहे, आपली कन्झम्पशन इकॉनॉमी आहे. अर्थव्यवस्था 2 प्रकारच्या असतात, प्रोडक्शन इकॉनॉमी आणि कन्झम्पशन इकॉनॉमी, उत्पादन करणारे आणि वापर करणारे. आपली कन्झम्पशन इकॉनॉमी इतकी प्रचंड आहे आणि आता तर आपल्या मध्यमवर्गाच्या हातात पैसा आल्यामुळे आपले कन्झम्पशनची हावर इतकी वर्ष दिलंच नव्हतं. इतके वर्ष मोटारी कुठली फियाट आणि ॲम्बॅसेडर, बाकी काहीच नाही. स्कूटर कुठली बजाज आणि लॅम्ब्रेटा, बाकी काही द्यायचंच नाही. आता लोकांच्या काय म्हणतो आपण आशा आकांक्षांना पंख फुटलेत. आता मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. बरं, ॲमेझॉन येऊन बसलेलंच आहे द्यायला तुम्हाला सगळं. रिलायन्स आलं, सगळे आले. तर त्यांनी कन्झम्पशन इंजिन जोरात चाललं आहे. आता या जोरात चाललेल्या इंजिनचा परिणाम सगळीकडे तर दिसेलच ना तुम्हाला. FMCG कंपन्या असतात, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स कंपन्या, त्या कंपन्यांची हेल्थ हे तुमच्या देशाच्या इकॉनॉमीच्या हेल्थशी दिसून येतं. त्या चांगल्या चालल्या आहेत म्हणजे कन्झम्पशन होतं आहे. कारण कन्झम्पशन झालं. आता कशी गंमत सांगतो, मी 50 वर्ष माझी स्कूटर वापरली, मी खरंच वापरली. पण मी जर 50 वर्ष माझी स्कूटर वापरत राहिलो, एक तर राहुल बजाजनं मी एका कार्यक्रमात सांगितलं की बॉस आपने जो बनाया चीज़ मैं तू अभी भी यूज़ कर रहे हो. म्हटलं बैठो आप मेरे पीछे आपको दिखाता हूँ. तर इतकी चांगली मी स्कूटर वापरली, ते सगळं सोडून दे. पण मग नवीन घेणारे काचे कुठे येतील? आपल्या नशिबाने नवीन घेणारेही तयार होत आहेत, कारण 138 कोटी झाले ना तेव्हापासून. त्यामुळे त्यांना स्कूटर पाहिजे. नवीन स्कूटर तुम्ही करताय, स्कूटर देताय. स्कूटर बनवताना तुमचा कारखाना चालतो, त्या कारखान्याच्या आजूबाजूला टपरे असतात, त्या चहावाल्याचा सुद्धा धंदा चालतो. नंतर त्या कारखान्याच्या स्कूटर तुम्ही एक्सपोर्ट करता. आता तर भारताने नवीन पंख मिळवलेत. आता आम्ही मेक इन इंडिया नुसतं नाही, मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड, जगाकरता आपण करतोय. अरे इतके चांगले दिवस आले आहेत. मी काही दिवसापूर्वी दीपक पारेखना भेटलो होतो एका कार्यक्रमामध्ये, HDFCचे चीफ. तर त्यांना मी म्हटलं की सर तुम्ही इकॉनॉमिस्ट आहात, मी आपला उगीच इकॉनॉमीमध्ये बुचकळ्या मारणारा मनुष्य. म्हणजे व्हिडिओ पाहिले त्यांनी. नाही तुम्हाला पण कळतं थोडंफार, म्हणजे जाऊ दे ते. पण आताचं तुम्हाला काय वाटतं भारताबद्दल? तर त्यांनी मला सांगितलं, मी 77 वर्षाचा आहे. त्यांनी मला त्यांचं वय सांगितलं आणि मी तेव्हा 67 वर्षाचा, म्हणजे माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे ते. परंतु इतके चांगले इकॉनॉमी भारताची मी आजवर पाहिलेली नाही. आणि एका इकॉनॉमिस्टनी सांगणं म्हणजे मी सांगण्यापेक्षा हे फार मोठं स्टेटमेंट आहे. इट इज ग्रेट इकॉनॉमी. आपलं अर्थव्यवस्था, आणि मगाशी सांगितलं अर्थस्य पुरुषोदाशा, आर्थिक व्यवस्था चांगली असली तर अनेक गोष्टी घडतात. नरेंद्र मोदींच्या इंजिनला जे इंधन आहे ते अर्थव्यवस्थेचं इंजिन आहे. आणि अर्थव्यवस्थेचं इंजिन आणि इंजिन ड्रायव्हर जर तुमचा भ्रष्ट नसला तर काय घडू शकतं ते उदाहरण म्हणजे आजचा भारत आहे. आता आपण डिफेन्सकडे येऊ. अर्थ हे सांगितलं, डेमोग्राफी तुम्हाला सांगितली. भारताच्या यशाचं मुख्य कारण म्हणजे भारताची तरुणाई, आणि ती तरुणाई भरपूर आहे. एका काळी नेहरू आणि JRD टाटांचा संवाद आहे, टाटांनीच लिहून ठेवलं आहे. नेहरू त्यांना एक चांगली गोष्ट म्हणले होते. टाटा म्हणले हो एवढी मोठी लोकसंख्या आहे, आपल्या गळ्याभोवतीची धोंड आहे. नेहरू म्हणले ही लोकसंख्या माझं प्रॉपर्टी आहे, यातनं मी काय काय घडवून दाखवीन. त्यांना ते घडवून दाखवता नाही आलं, पण ते आता खरं ठरतं आहे की ही लोकसंख्या हीच भारताचा तारणहार आहे. ती कंझ्युम पण करते, ती प्रोड्यूस पण करते, आणि त्यांनी जगाचं इंजिन चालतं आहे. आता जागतिक लोकांनी भारताला सलाम करण्याचं पहिलं कारण हे की भारत हे मोठं मार्केट आहे. त्यावेळेला त्यांच्या गुड्सचं मार्केट होतं, आता आपणच ती गुड्स करतो, त्यामुळे त्यांच्या गुड्सना कोणी घेत नाही. आता आपण ती बाहेर पाठवतो. अगदी चांगलं उदाहरण म्हणजे तेजस विमान. भारत विमान, फायटर विमान नाही अहो बनवलं ते ठीक आहे, आपण ते नॅट वगैरे बनवतच होतो अंडर लायसन्स वगैरे. मिग बनवले आपण, मिग 21, मिग 25, मिग 27 आपण बनवतो. परंतु आपण त्या लोकांना देतो आहे. कसं असतं माहिती आहे का? आता तुमच्या घरी मोदक केले, ते कसेही झाले तरी तुम्ही छान म्हणून खाणारच आहात ना. पण उद्या जर तुम्ही ते विकायला ठेवले आणि ते चांगले नाही झाले तर ग्राहक मारतील ना तुम्हाला. तुमच्या प्रोडक्ट बाहेर वापरले जातात म्हणजे ते वर्ल्ड क्लास आहेत, नाही तर ते वापरता गेले नसते. तर हा भारताकरता हे सुचिन्ह आहे की तुम्ही ज्या गोष्टी बनवता त्या वर्ल्ड क्लास बनवताय, म्हणूनच वर्ल्ड घेत आहे. तुम्ही जर त्या एक्सपोर्ट करू शकला असला तर बॉस मान गए, आता काही टेन्शन नाही. आपला मेन प्रॉब्लेम होता की आपल्याला एवढं इम्पोर्ट करायला. बोफोर्स तोफामुळे राजीव गांधीचं राज्य गेलं.
बोफोर्स ही उत्तमच तोफ आहे, वादच नाही, जगातली सर्वोत्कृष्ट तोफ त्यावेळेला ती होती वगैरे, आपण ती आणली सगळं. परंतु बोफोर्स तोफेपेक्षा जास्त पल्ला असणारी, बोफोर्स तोफेपेक्षा अर्धी वजनाची असणारी तोफ आपण बनवतो आहे आता. LNT त्याचं त्याची मशिनरी LNT बनवते आणि भारत फोर्स त्याचं स्टील बनवत आहे. ही भारतात बनती आहे. BEE नावाची तोफ आपण बनवतो आहे, भारतीय तोफ आहे ती. आता आपण ते एक्सपोर्ट पण करणार आहोत. म्हणजे त्याला म्हणतात हिंदीमध्ये पाचो उंगलिया घी में और सर कढाई में, अशी आता भारताची परिस्थिती होणारच नाही असं सांगता येत नाही, होईलच असंही सांगता येत नाही. कारण आपल्यामध्ये स्पीड ब्रेकर्स पण खूप आहे, तसं काही नाही. डिफेन्सवरती जाऊ आपण. जो देश बलिष्ठ असतो, देश बलिष्ठ 2 कारणांनी होतो. एक तर तुमची आर्थिक शक्ती असली पाहिजे. आपण इथे जे बोलतोय ना ते सुपर पॉवर कोण होऊ शकेल याच्यावरती बोलतोय. धन्यवाद सर. आपण गेल्या काही दशकातली भारतातली प्रगती खूप सुंदररित्या सांगितली. त्याचा माझा पुढचा प्रश्न असा असेल की भारत आजच्या स्थितीला पोचलेला आहे, प्रगतीपथावर आहे, तर ह्याबद्दल इतर राष्ट्रांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या मनात भारताबद्दल काय आस्था आहेत, याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? फार चांगला प्रश्न विचारला. ती एक गोष्ट असते की तुम्ही खेकडे पकडता, पहिला खेकडा टोपलीत टाकला की टोपलीवर झाकण टाकायचं असतं, दुसरा टाकल्यानंतर झाकण टाकण्याची गरज नसते, कारण बाहेर पडायला खेकडा निघाला की दुसरा त्याचा पाय ओढतो. आंतरराष्ट्रीय राजकारण असंच असतं. बाकी सगळ्या गोष्टी सहकार्य अमुक तमुक ह्या त्या सांगण्याच्या गोष्टी असतात. प्रत्येक देशाला स्वतःबद्दल आस्था आणि दुसरा पुढे जायला लागला की त्याचे पाय खेचायचे, ही स्टँडर्ड वृत्ती आहे. आता तुम्ही म्हणाल की एवढे मोठे प्रगत देश आहेत, इंग्लंड आहे, अमेरिका आहे, अमुक आहे तमुक आहे, तेही हेच करत असतात आणि त्यांना हे करायलाच लागतं. कारण त्यात 2 गोष्टी असतात. एक तर इंग्लंड आणि अमेरिका आणि रशियासुद्धा फॉर दॅट मॅटर, ही सगळी कॉकेशियन रेस आहे. खूप गप्पा मारतो आपण की सगळं वसुदैव कुटुंब हे मोदी म्हणतात, ते नाही म्हणत. त्यांना हे पक्क माहिती आहे की त्यांचं कुटुंब वेगळं आणि तुमचं वेगळं. नाही तर त्यांनी कॉलनी कशाला केली असती आपली? वसुदैव कुटुंबकम असतं तर ते तुमचं भलं करायला आले होते ना, भलं करून गेले असते निघून, किंवा तुमच्या मुलींची लग्न केली असती, तुमच्या मुलांची लग्न केली असती. त्यांनी त्यातलं काही केलं नाही. रेशियल जो स्ट्रक्चर आहे ते डोक्यात आतपर्यंत गेलेलं असतं. त्यामुळे इंग्लंड अमेरिका हे देश यांना काही तुमच्या प्रगतीबद्दल आनंद वाटतो असं मुळीच नाही. ब्रिटिश लोकांना ऋषी सुनकला तिथे बसवलं आहे म्हणून आनंद वाटतो असं मुळीच नाही. त्यांची अपरिहार्यता आहे की त्यांचे जे नमुने त्यांनी बसवले त्या सगळ्यांनी त्यांना धोका दिलेला आहे. आणि सुनक हा शेवटी ब्रिटिश सिटिझन वगैरे वगैरे ते सगळं झालं. म्हणजे त्याच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या ब्रिटिशच आहेत असं ते म्हणतात. आणि आहे तर थोडंफार दिवाळीला तो फटाके लावेल, आरती करेल, पण त्याच्याशिवाय बाकी करायला तो ब्रिटिशच करेल. तर या लोकांना भारताचा हेवा वाटणं ही नॅचरल इंडिकेशन आहे. परंतु भारत पुढे नाही गेला आणि चीन पुढे गेला तर मग तरतम भाव येतो. म्हणजे चीनपेक्षा भारत बरा असं त्यांना कदाचित वाटू शकेल. भारताच्या ऐवजी एखादा मुस्लिम देश पुढे गेला असता तर तो त्यांना जास्ती आवडला असता. कारण शेवटी धर्माचा जिथे भाग येतो तिथे ख्रिश्चन धर्म, ज्युईश धर्म आणि मुस्लिम धर्म हे एकातनंच आलेले आहेत. सगळे मूळ ज्युईश धर्मात सेमेटिक त्यांना म्हणतात तसे ते धर्म आहेत. तर त्यात भारताला ते तुम्ही किताबी म्हणत नाहीत. यांचे किताबी आहेत, ते एका पुस्तकावर आधारित धर्म आहेत. भारत हा किताबी धर्म नाही आहे ना. भारत हा मुळी कुठलेही देव चालतील, काही चालेल असा ओपन सिस्टीम आहे आपली, आणि यांची सगळी प्रोप्रायटरी सिस्टीम आहे. त्यामुळे त्या दृष्टीने त्यांना भारत आवडत नाही. आता प्रश्न असा असतो की मग ते काय करतील? ते 2 गोष्टी करतात. एक म्हणजे शक्य तितका भारताच्या प्रगतीत स्वतःचाही हात धुवून घेता आला असतं घेतील. ते कसं झालं? आता आपण बोईंग आणि एअरबसची डील बघितली. भारताला 470 विमानं पाहिजेत हे कॅल्क्युलेशन एअर इंडियाने बसून ठरवलं की पुढचा भारत जो आहे तो आता प्रगत भारत आहे. 55 एअरपोर्ट जर आपण बांधणार आहोत, या बजेटमध्ये आहे प्रोव्हिजन, 55 एअरपोर्ट बांधणार आहोत, तर तिथे जाणारी विमानं पण हवीत. आमच्याकडे आहेत ती पूर्ण नाहीत विमानं, जास्त विमानं हवीत, म्हणून त्यांनी त्याची डील केली. आता त्या डीलमध्ये अमेरिका आणि फ्रान्स या दोघांनी आपले हात धुवून घेतले. पब्लिकली त्यांनी सांगितलं, मॅक्रॉननी धन्यवाद दिलेत आणि बायडननी धन्यवाद दिले की तुमच्यामुळे आमच्या इथे 40,000 लोकांना काहीतरी नोकऱ्या मिळणार आहेत. उत्तम गोष्ट आहे. तर भारताची प्रगती होत असली आणि त्याच्यात मलाही जर काही मिळत असलं तर मी त्या प्रगतीला हातभार लावेन. मग मी भारताच्या एअरपोर्टमध्ये बॉम्ब टाकणार नाही, तर मग मी भारत विमानं घेणार नाही. हा एक भाग झाला. इथपर्यंत ठीक आहे. परंतु त्याच्यानंतरही तुमची जर फार प्रगती व्हायला लागली तर ते म्हणतील यांना कुठेतरी अडकवून ठेवा. इतकी वर्ष त्यांनी काय केलं? काश्मीर आपल्या गळ्यात कशाला अडकवलेलं होतं? याच कारणाकरता की भारताची प्रगती होऊ द्यायची नाही. मी मगाशी तुम्हाला नेपोलियनचं सांगितलं ना, नेपोलियननी मुळे तत्वच सांगितलं होतं की या लोकांना पुढे जाऊ देऊ नका. तर त्यांनी काश्मीर आपल्या घरात एक लोढणं अडकवून ठेवलं होतं आणि आपण वेड्यासारखं ते घेतलं होतं. पाकिस्तानने दुसरं लोढणं होतं. खरं म्हणजे पाकिस्तान आपल्या खिसगंटीतही असायची गरज नव्हती. त्या देशाला काही व्हॅल्यूज नाही आपल्या तुलनेमध्ये, पण आपणच त्याला इक्वेट केलं होतं.
म्हणजे अमेरिकेचा राष्ट्रपती इथे आला तर त्यांनी पाकिस्तानला गेलंच पाहिजे. नेहमी ते होतं. ओबामानी ते पहिल्यांदा तोडलं की पाकिस्तान युजलेस आहे, कशाला जायचं तिथे, मी इथेच जाईन फक्त. आणि ते तुटायला सुरुवात झाली. तर त्यांचा तिथनं जो हे होता भारताबद्दलचा पूर्वग्रह म्हणा किंवा काही, तर त्यांच्या लक्षात आलं की भारत आता त्यातनं सुटलेला आहे आणि नरेंद्र मोदी आल्यानंतर तो सुटलेलाच आहे. मग आता काय करायचं? मग आता मोदींनाच खाली खेचा. बरं, मतं द्यायला काही बायडन इथे येत नाही, मतं द्यायला जॉर्ज सोरोस पण येत नाही. मग तो कोणाला पाठवतो? तो मेरा पाटकरला पाठवतो. पण ते इतके थोडे आहेत की त्यांच्या मताने काही होत नाही. म्हणजे अगदी वाईट भाषासुद्धा मला वापरता येईल, ती मी वापरत नाही, पण यांच्या मताने काही जात नाही. मग काय करायचं? मग मोदींनाच वरती कुठेतरी, मोदींचं काय जुनं बरं, अरे मोदी गुजरातच्या दंग्यामध्ये त्यांच्यावरती केलं होतं ना, चला BBC सांगितलं एक करा रे, एक फिल्म बनवा. त्या फिल्मसारखी मूर्ख फिल्म दुसरी नाही. भारताच्या सुप्रीम कोर्टाने जे सिद्ध केलं की मोदींचा त्याच्यात भाग नाही आणि रिपीटेड म्हणजे स्पेशल इन्क्वायरी टीम, स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम लावले, अमुक केलं तमुक केलं, 10 वर्ष मोदींच्या साक्षी घेत राहिले, मोदींचे जबानी घेत राहिले, मग सिद्ध केलेलं आहे. त्यांच्यापेक्षा BBCचे शहाणे का? आणि तो जो प्रोड्युसर आहे तोही पाकिस्तानी आहे, पाकिस्तानी मुळाचा तो जो आरिफ कोण आहे तो. तर हे सगळं इथल्या लोकांना कळत नाही का? पण यांचाही काय झालं, यांना मोदींना हटवता येत नाही. तो मणिशंकर अय्यर तर आरामखोर पाकिस्तानात जाऊन बोलला की हमको मदत करो, उनको हटाने के लिए. म्हणजे इतके निर्लज्ज ही लोक आहेत. भारताचा विरोधी पक्ष म्हणजे दिव्यच आहे सगळा. तर त्यांची मदत घेऊन जर मोदींना खाली खेचता आलं तर भारताची घोडदौड थांबवता येईल. आणि मग भारत परत तुमचा क्लायंट स्टेट होऊन बसेल. क्लायंट स्टेट म्हणजे काय? कॉलनी कसं असतं, ब्रिटनच्या काळामध्ये कॉलनीत तुम्ही तिथे जाऊन बसायचा, तुमचं सरकार राबवायचा. अमेरिका जास्ती शहाणी आहे. आम्ही म्हणजे तुमचं सरकार राबवा आणि तुम्हाला संडास बांधून द्या, आम्ही करा कशाला, तुम्ही मरा ना खातेऱ्यामध्ये, फक्त धंदा आम्हाला तुम्ही देत राहा. म्हणजे इकॉनॉमिक कॉलनायझेशन ज्याला म्हणतो, आर्थिक वसाहतवाद, तो अमेरिकेने आणला आणि अमेरिकेने सगळीकडे पसरवला. अमेरिकेने आणला म्हटल्यानंतर युरोपच्या सगळ्या लोकांनी आणला. कारण आता नॅचरल वसाहतवाद करता येत नाही, आता वसाहतवाद करण्याची शक्यताच नाही आहे. जर्मनीचं एक फार सुंदर उदाहरण आहे. कैझर जेव्हा जर्मनीचा राजा होता पहिल्या महायुद्धाच्या वेळेला, त्यांनी आपल्या पंतप्रधानाला सांगितलं, तो पंतप्रधान म्हणजे बिस्मार्क, जर्मनीचं एकीकरण करणारा थोर पंतप्रधान. म्हणजे वल्लभभाई पटेलांनी जे भारतात केलं ते बिस्मार्कने जर्मनीत केलं. तो म्हणला, बिस्मार्क आपल्याला कॉलनीज पाहिजे, एक 10-12 कॉलनीज तयार करा. बिस्मार्कने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की आपल्याला कॉलनीजची गरज नाही आहे, आपल्याकडे स्वतःचं लोखंड आहे, स्वतःचा कोळसा आहे, आपला मोठा देश आहे. इंग्लंडला कॉलनीज लागतात कारण त्यांचा देश लहान आहे, त्याच्याकडे काहीच नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंग्लंडने जेव्हा कॉलनीज केल्या तेव्हा त्यांनी त्यांची नेव्ही बिल्ड केली. एक तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, 8व्या हेनरीचं नाव घेतलं, हेनरी द एर्थ प्रसिद्ध, की त्यांनी 8 बायका मारल्या ते आपल्याला माहिती असतं. आणि त्यांनी प्रोटेस्टंट पंथ तयार केला म्हणजे इंग्लंडमधला वगैरे. पण त्या माणसाने इंग्लंडची नेव्ही बनवली हे कोणी लक्षातच घेत नाही. कन्स्ट्रक्टिव्ह काम करणाऱ्याला कुठे रिकग्निशन मिळत नाही. काहीतरी तुम्ही उर्फी जावेदसारखे कपडे न घालता फिरला की तुम्हाला एनिवे. तर त्यांनी नेव्ही स्ट्रॉंग केली आहे. जर्मनीची नेव्ही स्ट्रॉंग नाही कारण आपल्याला तेवढा किनाराच नाही आहे. इंग्लंडला किनाराच आहे फक्त, दुसरं काहीच नाही आहे. तेव्हा आपण वसाहतवादीकडे गेलो तर हे आपल्याला खोडा घालतील आणि त्यांना फाईट करण्या एवढं शक्ती आपल्याकडे नाही आहे असं त्यांनी समजावलं होतं. त्याला ते कळलं नाही आणि मग त्यांनी पहिलं महायुद्ध केलं वगैरे, त्या सगळ्या स्टोऱ्यानंतरच्या. तर हा जो वसाहतवाद आहे, त्यांनी अगोदर अमेरिकेने काय केलं, अमेरिकेने ब्रिटनला सांगितलं की भारतातनं तुम्ही निघून जा. हे आपल्याला माहीत नसतं. रुझवेल्ट प्रेशराईज चर्चिल की दुसरं महायुद्ध संपलेलं आहे, तू प्रॉमिस केलं होतंस भारत फ्री करीन, तो आता फ्री करून दे मला. मग चर्चिलनी दुसरा गेम खेळला होता. तेव्हा चर्चिल म्हणला की पण रशियाचा आहे ना, रशियावर लक्ष नको का ठेवायला. हो, रशियावर लक्ष कसे खेळतात ते लोक, रशियावर लक्ष ठेवायला पाहिजे. त्यावेळेला काय होतं की रेंज ऑफ ऑल दीज सिस्टीम्स, लक्ष ठेवणं म्हणजे त्यांचे संदेश ऐकणं वगैरे, त्याला वायरलेस ट्रान्समिटर, त्याची रेंज फार कमी असायची. त्यामुळे एकाच ठिकाणाहून रशियाच्या एका भागावर तरी लक्ष ठेवता येईल, ते म्हणजे गिलगिट. गिलगिट बाल्टिस्तानचं रहस्य कुठे लोकांना माहिती आहे आपल्या इथे. ते गिलगिट एक आहे. तर गिलगिटला आपण जर ट्रान्समिटर आणि हेडसेवर ठेवला तर आपल्याला सगळे संदेश रशिया, कारण तेव्हा रशिया तिथपर्यंत होता. ताजिकिस्तान म्हणजे रशियाच होता ना तेव्हा, ते नंतर फुटलं सगळं. तर म्हणलं मग ठेवा. तर नेहरू ऐकत नाही हो. नेहरू आपल्याला तिथे सैन्य ठेवायला परवानगी देणार नाही. नेहरू नसतीच दिली कारण अमेरिकेची भांडण, रशियाने मागितलं असतं दिली असतं. एनिवे ते जाऊ दे. तर ते द्यायचं नाही. मग काय करायचं, जिना देणार आहेत. मी बोललो त्यांच्याशी ऑलरेडी. हा चर्चिल आरामखोर ऑलरेडी बोललो, जिना म्हणणं घेऊन जा, सगळं भागते भूक की लंगोटी आहे, माझं काहीच नव्हतं, फुकट देश मिळतो आहे, तू तिथे राहा ना, माझं काय जातं. म्हणून गिलगिट बाल्टिस्तान पाकिस्तानमध्येच जायला पाहिजे होता, हे त्यांनी तेव्हाच ठरवलं होतं. तुम्हाला माहिती आहे गिलगिट बाल्टिस्तान 14 ऑगस्टच्या आदल्या दिवशी स्वतंत्र झालं आहे. आपल्याला इथे काहीच आपल्या नेत्यांना माहीतच नव्हतं, झोपेत होते सगळे, पटेलांसकट सगळे, कोणालाही कळलेलं नव्हतं तिकडे काय चाललं आहे.
तिकडे त्यांनी काय केलं, गिलगिट बाल्टिस्तानमध्ये एक मेजर ब्राऊन म्हणून त्यांचा कॅप्टन होता. तर कॅप्टन ब्राऊन म्हणून ब्रिटिश अधिकारी जो होता त्यांनी सगळ्या सैन्याला सांगितलं इथल्या जे काश्मीरच्या महाराजांचं हिंदू सैन्य मारून टाकलं आणि म्हणले मी पाकिस्तानात गेलो. त्याला पाकिस्तानने पुढे निशाने पाकिस्तान दिलं, पाकिस्तान रत्न, त्यांनी हे सत्कार्य केल्याबद्दल. तर गिलगिट बाल्टिस्तान पाकिस्तानला द्यायचं ठरलं, पण तो तर काश्मीरचा भाग आहे. मग काय करायचं म्हणून ही सगळी नाटकं केली की काश्मीर भिजत घालायचं आणि गिलगिट बाल्टिस्तान पाकिस्तान घेऊन बसलेला आहे. तर अशी ही गेम्स खेळतात हे लोक. आता डायरेक्ट वसाहतवाद करता येत आणि तिथे त्यांनी ते ट्रान्समीटर ठेवलं आहे, ते वापर सगळा केला. डायरेक्ट वसाहतवाद करता येत नाही. मग काय करायचं, धंद्याचा वसाहतवाद करा. माझा प्रॉडक्ट माझाच घ्यायचा तुम्ही आणि कोणाचा घ्यायचा नाही. आता त्याचे दोन मार्ग असतात. एक तर अमेरिका असं करू शकते की माझा प्रॉडक्ट इतका चांगला आहे की तो तुम्हाला घ्यायलाच लागेल. मग चीन पुढे आला, तो माझा प्रोडक्ट तितकाच चांगला आहे आणि त्याच्या अर्ध्या किमतीत आहे, घ्या. मग तो यायला लागला आणि आर्थिक वसाहतवाद भारतामध्ये भरपूर फोफावला. नरेंद्र मोदी जेव्हा राज्यावरती आले तेव्हा त्यांच्यात हाही प्रॉब्लेम लक्षात आला होता की हे पण झालेलं आहे. मग त्याला कसं तोडायचं, त्याला तोडायचं म्हणजे आपण तेवढे चांगले प्रॉडक्ट बनवायचे आणि त्या किमतीत बनवायला बघायचं. आणि मेक इन इंडिया ही सगळा कार्यक्रमच त्या करताय. याच्या आधी हा कार्यक्रम लोकमान्य टिळकांनी राबवला होता, स्वदेशी चळवळ. स्वदेशी कापडाची ती सावरकरांनी होळी जी केली होती, विदेशी कापडांची होळी पुण्याला, मला वाटतं 1905 किंवा 1907 साली ती केली होती. तेव्हापासून हा कन्सेप्ट आहे की आमच्या इथेच बनवून तेच आम्ही वापरू. पण आता त्या कन्सेप्टमध्ये जोड अशी आहे की आम्ही वर्ल्ड क्लास करून ते वापरू आणि आम्हीच वापरणार नाही, आम्ही तुम्हालासुद्धा घालू. हे जेव्हा सुरू झालं तेव्हा हे सगळे चपापले की आता मात्र भारत जर पुढे गेला तर तो भारत आपल्याकडे आर्थिक वसाहतवाद आणेल. भारताने ऑलरेडी त्यांच्याकडे राजकीय वसाहतवाद आणायला सुरुवात केलेली आहे. ऋषी सुनाक आपल्यासमोर आहे. निकी हॅली परवा म्हणल्यात की मी भारतीय मूळच्या आहेत ना त्या, मी अमेरिकेचे प्रेसिडेंटशिप करता लढणार आहे. नंतर लिओ वराडकर आयर्लंडमध्ये प्राईम मिनिस्टर झालेले आहेत. फिजीचे प्राईम मिनिस्टर तर नेहमीच भारतीय वंशाचे राहिले आहेत. मॉरिशसमध्ये भारतीय. त्यामुळे राजकीय वसाहतवाद भारतीय वंशाचा आता होऊ घातलेला आहे. आता आणखीन पैशाचा वसाहतवाद येतो आहे की काय ही त्यांना भीती. मग हे कोण करत आहे, नरेंद्र मोदी. मग मोदींना खाली खेचा. ही संबंध कॉन्सन्ट्रेटेड मुवमेंट चाललेली आहे. ही जे टूलकिट आपण जे म्हणतो ना, ही टूलकिट एक्झॅक्टली ही आहे की काही करून मोदींना हटवा. कारण मोदीचं भारताचा दुर्दैवाने असा इतिहास राहिलेला आहे की लीडर पडला की पानिपतचं उदाहरण, जिंकत असलेली लढाई आपण सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव गेल्यामुळे हारली. पानिपतचं दुसरी लढाई, हेमू त्याच्या डोळ्यात बाण गेला म्हणून अकबरापुढे तो हारला, नाही तर तो जिंकलाच असता. अशी परिस्थिती. तर त्यांना अशी वाटते ही शक्यता की मोदी जर हटले तर काहीतरी होईल. मोदींना खरोखरच धोका आहे, म्हणजे फिजिकल धोकाही आहे आणि हे असले टुकार लोक येतात. मग अडाणी तोच कार्यक्रम सगळा, तो हिंडनबुर्ग कंपनी आणि नॅथन ब्राऊन जो होता त्यांनी ते आणलं. ते सगळं याच्याच करता की अडाणींच्याकडनं मोदीला चिकटवलं. बरं, राहुल गांधींसारखे इथे येडपट आहेतच की नाही मोदी अडाणी करतात. तुम्ही आणि अंबानी होता ते बोलत नाही कोणी, किंवा अडाणींचा ॲक्च्युली उदय काँग्रेसच्या काळात झालेला आहे. अडाणींनीच सांगितलं आहे, त्यामुळे भानगडच नाही त्यामध्ये. तर हे सगळं होत राहणार. पण काय, मोदींनी एका ठिकाणी फार चांगलं सांगितलं की चॅलेंज नाही तर मग मजा काय ना. जो प्रगती करतो त्याला चॅलेंज येतातच, मग ते चॅलेंज मोडत पुढे जायचं. म्हणून मोदींनी काय केलं, मोदींनी टीम फॉर्म केली. त्यांनी जयशंकरला आणलं. इतका अप्रतिम विदेशमंत्री आपल्याला कधी मिळालाच नव्हता. भारताचं आणि परिस्थितीचं कंप्लीट भान असलेला, आणि भारत हा शक्तिशाली देश आहे, पूर्वीसारखा भिकारी देश नाही आहे, याचं भान असलेला हा मनुष्य आपल्याला मिळालेला आहे. त्यामुळे तो त्यांना त्यांच्या भाषेत ऐकवतोसुद्धा. आता सुदैवाने G20चं प्रेसिडेंटशिप आपल्याला मिळाली. 2022 संपेपर्यंत सिक्युरिटी काउन्सिलचं प्रेसिडेंटशिप आपल्याकडे होती आणि आता सिक्युरिटी काउन्सिलमध्ये वेटोचं रेट आपल्याला मिळणं आता फार जवळ आहे. आता ते लवकरच होईल, म्हणजे ते आपल्याला कोणाला रोखता येणार नाही. हे सगळे प्रकार करत चीनला नाही रोखता येणार, किती दिवस रोखेल तो. नाही तर मग आपण असंही सांगू की मग आम्ही दुसरी युनो बनवतो, तुम्ही बसा तिथे घेऊन तुम्ही. कारण आता देर इज नो लॉजिक बिहाइंड नॉट लेटिंग इंडिया डू इट. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा आपण कोविडमध्ये जी डिप्लोमॅसी केली नरेंद्र मोदींनी त्याचा झाला की भारताबद्दलची गुडविल पण तयार झाली ना. तर सगळे देश काही भारताला पाडायला बसलेले नाहीत. कारण भारत होता म्हणून तुम्हाला लस मिळाली, नाही तर फायझरने तुम्हाला म्हणजे पिळून काढलं असतं लस विकताना. हे पण तर लोकांच्या कुठे कुठे लक्षात येतच ना. तर अशा सगळ्या प्रकारामध्ये आपण हे लढत, हे बघ लढाईशिवाय नाही आहे. यांनी गीतेमध्ये कृष्णाने सांगितलेलं आहे, किंवा संत तुकाराम म्हणले रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. युद्ध हे चालूच राहणार, असा आनंद आरामाचा कधी मिळणार नाही. पण तो आपल्या युद्धभूमी आपली पाहिजे, युद्धाचे पत्ते आपल्या हातात पाहिजेत, तसं युद्ध आपण आता खेळतो आहे. हा आता फरक आहे. त्यामुळे आपली आर्थिक शक्ती वाढतच राहणार. 2030 साली
बहुतेक आपण जर्मनीला आता 27 सालच म्हणतात, 27 साली जर्मनीला मागे टाकून आपण 3 नंबरची अर्थव्यवस्था होऊ हे जवळजवळ नक्की आहे. त्याचं आणखीन एक परिमाण लोकांच्या लक्षात येत नाही. जर्मनी घ्या, युरोपचे सगळे देश घ्या, ब्रिटन घ्या, सगळे, रशियासुद्धा फॉर दॅट मॅटर, हे श्रीमंत का होते? कारण त्यांना शोषण करायला त्यांच्या वसाहती होत्या. रशियाकडे सगळा पूर्व युरोप त्यांची वसाहतच होता. हंगेरीचा ताबा रशियाने का सोडला नाही? कारण तिथे युरेनियमची खाण होती आणि ती तेवढी तिथेच होती आणि त्याला रशियाला कुठलं युरेनियम तेव्हा मिळत नव्हतं. तशी खाण काँगोमध्ये मिळाल्यावर अमेरिकेने काँगोचा ताबा सोडला नाही. अमेरिकन प्रेसिडेंट हॅज गॉन ऑन रेकॉर्ड की टुमॉरो इफ काँगो इज गोइंग टू बी गोईंग आउट ऑफ अमेरिकाज ऑर्बिट, अमेरिका विल गो टू वॉर फॉर इट. आम्ही युरेनियम जाऊ देणार नाही. ते असे ते प्रकार आहेत सगळे. तर हे सगळं होत असताना आपण कसं त्याच्याला तोंड द्यायचं ते जयशंकर योग्य रीतीने सांगत आहेत. आणि कॉलनीजचा प्रॉब्लेम असा झाला, कॉलनायझेशन संपलं, भारतासारख्या देशांनी आर्थिक वसाहतवाद जर मोडकळी टाकला तर त्यांना पैसे देणार कोण? इंग्लंडची अर्थव्यवस्था जी गाळात गेली आहे त्या गाळात गेल्याचे 2 कारणं आहेत. एक म्हणजे ब्रेक्झिटचा मूर्खपणा त्यांनी केला, ब्रेक्झिट त्यांनी केल्यामुळे त्यांचं स्वतःचा पाय स्वतःच मोडून घेतला. आणि दुसरा, भारतासारखे देश तर त्यांच्याचकडे आणून टाकतायत वस्तू. आता त्यांना ते देणार काय लोकांना? मी मध्यपूर्वेत काम करायचो, कुवेतमध्ये होतो, तिथे लोक म्हणायला लागले होते की आम्ही या गोऱ्या माणसाला कशाला एवढा पगार देऊन ठेवायचं, याचा उपयोग तर काहीच नाही, गोरी कातडी पाहून करायचं काय आम्हाला, आम्ही यांना त्याच्या अर्ध्या किमतीत भारतीय मनुष्य येऊन दुप्पट काम करतो. अशी सगळीकडे व्हायला लागलं. त्यांची माणसं परत जायला लागली आता. आणि मग परत गेल्यानंतर खायचे वांदे, कारण इंग्लंडमध्ये होत काहीच नाही हो. आत्तापर्यंत त्यांची इकॉनॉमी होती, कारण फॅक्टरी होत्या, अमुक होतं तमुक होतं, ते आउटडेट झालं सगळं. त्या फॅक्टरीमध्ये कॅपिटल घालायला पैसे नाही आहेत, मॉडर्नाईज करण्यात कशाच्या जोरावर. 2-4 गोष्टी त्यांच्या अजून चालतात, जसं रोल्स रॉयस कंपनी विमानाची इंजिन, त्याच्या मोटारी काही फारसे कोणी घेत नाही, विमानांची इंजिन करतात. त्यामुळे ऋषी सुनाक काल म्हणला की भारताचे आमच्यावर उपकार आहेत की आमच्या रोल्स रॉयसला काम मिळतं आहे, कारण इंजिन आपण तिथनं घेणार आहोत. असं 2-4 चालत राहणार. पण आता त्यांची श्रीमंतीचे दिवस गेले आणि ते आणखीन पूर्णपणे कसे जातील त्याचा धोंडा त्यांनी शरणार्थ्यांना घेऊन तो आणखीन पाडला. त्यांच्याकडे कामाला माणसं नव्हती म्हणून त्यांनी ही जी आणली माणसं ही इतकी दत्तद्रष्ट आणि दळभद्री माणसं आहेत की त्यांच्या देशाचं सगळं स्वरूपच पालटायला निघालेत ते. आणि तो तर त्यांच्या खड्ड्यात ते वेगळे पडतील. पण भारताविरुद्धचे त्यांचे टूलकिट चालूच राहतील. आपल्याला त्याचा प्रतिवाद करतच राहायला लागेल. आपल्याला आपल्या इथल्या लोकांनासुद्धा समजवायला लागेल की बाबा हा टूलकिट आहे. मी अडाणीच्यावरती कार्यक्रम केले होते तर बऱ्याच लोकांनी म्हटलं तुम्ही अडाणीकडनं पैसे घेतलेत काय? अहो गरज काय, मला दिसतं आहे अडाणीवरती हे काय चाललं आहे ते. आणि BBC ची डॉक्युमेंटरी अडाणी एकामागून एक आल्यानंतर लक्षात आलं नेमकं काय चाललं आहे ते. आणि त्या हिंडनबुकच्या माणसांनी सांगितलं मी याच्यात पैसे कमवले, तर आणि काय पाहिजे तुम्हाला? तो पैसे कमवायला त्याने एक कार्यक्रम केला, तुम्ही वेड्यासारखं त्या कार्यक्रमाला भुललात. अशी ही सगळी परिस्थिती आहे. तर आपल्याला अडथळे येणार, लोक आपल्या मार्गात दांडफुंडे टाकणार, पण ते उचलत आपल्याला पुढे जायचं, त्याला काही इलाजच नाही आहे. कारण असंच जग चालतं. नेहरूंना वाटतं तसं जग चालत नाही. एक फार सुंदर वाक्य आहे फॉरेन रिलेशनमध्ये, देर इज नो परमनंट फ्रेंड और नो परमनंट एनिमी, द ओनली थिंग परमनंट इज द सेल्फ इंटरेस्ट ऑफ द नेशन. तो धरून चाललात तर तुम्ही यातनं पार पडाल. आणि चाललं आहे, जोरात चाललं आहे आपलं ते दुसरं जे आपण केलेलं आहे. आपल्या इथे बरेच लोक इथनं सोडून शिकायला परदेशी गेली, मग तिथेच राहिली, तिथेच स्थायिक झाली वगैरे, ज्याला आपण ब्रेन ड्रेन म्हणायचो. पण आता असं दिसतं आहे की त्या ब्रेन ड्रेनची काही फळं चांगली पण यायला लागली आहेत. कारण आता आजच बातमी आली आहे की नील प्रकाश का नील मोहन नावाचा माणूस यूट्यूबचा CEO झाला आहे. भारतीय वंशाची लोक आता यूट्यूब, मायक्रोसॉफ्ट, गुगल, इंद्रानुई पेप्सीची होती वगैरे सगळीकडे ते आता बसायला लागले. राजकीय याच्यामध्ये सगळे बसायला लागले. तेव्हा आता आपला हा दुसरा डायस्पोरा, इंडियन डायस्पोरा गोईंग इन टू पोझिशन्स ऑफ इन्फ्लुएन्स, हा एक नवीन प्रकार सुरू झालेला आहे. तो पण आपल्या फायद्याचा आहे. आणि ब्रेन ड्रेनबद्दल मला बरेच लोक विचारतात बरेचदा, ब्रेन ड्रेन तुम्ही कसा थांबवणार हो? तुम्ही त्यांना जर चांगली इथे वागणूक दिली नाही तर ते स्वतःचं चांगलं नाही कर. ती स्वार्थ नसणारी निस्वार्थ पिढी गेली आता हो. ती स्वातंत्र्याच्या काळातच गेली. त्यांनी पाहिलं की स्वातंत्र्याकरता ज्यांनी 2 जन्मठेपी भोगल्या त्या सावरकरांची तुम्ही काय किंमत केली. ते म्हणतील मला नाही असं जगायचं, सगळे काही सावरकर नसतात. असा तो सगळा प्रकार आहे. त्यामुळे ब्रेन ड्रेनचं असं पाहिलं पाहिजे की तुम्ही इथे कंडिशन अशा करा. माझी तर अशी खात्री आहे येत्या 5 वर्षानंतर अमेरिकेतनं लोक इथे येऊन राहायला लागतील. कारण भारतात ज्या गोष्टी आहेत त्या अमेरिकेत नाही आहेत. एक अगदी साधी गोष्ट सांगतो, अमेरिकेत जाणारे खूप टाळ्या वाजत जातात वगैरे. मी स्वतः अमेरिकेत 15 वेळा गेलेलो आहे. सगळ्या सीझनमध्ये मी अमेरिका पाहिलेली आहे. अहो थंडीचं तुम्हाला तिथे बर्फ उकरलं नाही तर तुम्हाला मोटर बाहेर काढता येत नाही. भारतात मला काही करायला लागतं का? बरं उद्या उकरायला लागलं तर मी माणूस बोलवीन, कारण माणसं खूप आहेत आपल्या इथे. त्यांच्या आता ते लक्षात यायला लागलं आहे की पैसे मिळून नुसतं भागत नाही. बिल गेट्स स्वतःची कंपनी स्वतःच धुतो, तेव्हा असलं करायचं काम नाही.
अशी ती परिस्थिती आता बदलते, ती सगळी लोकं यायला लागतील बघा. बरं, तुमच्या इथे तुम्ही आता जी नवीन शहरं बनवत आहेत, नवीन हायवेज बनवत आहेत, वीज आलेली आहे, सगळ्या गोष्टी आल्या, उत्तम नेटवर्क दिलेलं आहे. काय बदल आहे तुमच्यात अमेरिकेत? काही बदल नाही आहे. आणि तिथे क्लायमेटिक प्रॉब्लेम आहे तर आपल्या इथे अजून कमी येत आहेत. पुन्हा काय येईल पुढचं कोणीच सांगू शकत नाही. पण आत्तापर्यंत भारत छान आहे. मला बरेचदा प्रश्न विचारतात, तुम्ही इतके देश फिरला, तुम्हाला कुठला देश आवडला? म्हटलं भारत. इथे मस्त राहता येतं, काही टेन्शनच नाही आहे. म्हणतं टेन्शन फ्री, निसर्ग तुम्हाला कुठेही त्रास देत नाही. पावसाच्या वेळेला थोडासा मुंबईत त्रास होतो, पण दॅट्स ओके, दॅट्स नथिंग बिग डील, दॅट्स नथिंग विच वी कॅनॉट ओव्हरकम. आणि तो 4 दिवस असतो पावसाळ्याचे. कुठेतरी 4 दिवस मुंबईतले ट्रॅफिक बंद पडतो, तर आपल्याला माहिती आहे. त्याच्याशिवाय आपल्याला काही होत नाही. यांचं पाहिलं तर रोजच जायला बर्फ उकरल्याखेरीज तुम्हाला बाहेर जाता येत नाही. तर ते सगळं अशी ती परिस्थिती आहे. त्यामुळे भारतावरती निसर्गाचं वरदान आहे. भारताची प्रगती आता होऊ घातली आहे. मुख्य म्हणजे निस्वार्थ लीडरशिप आपल्याला मिळालेली आहे. हे भाग्य आहे आपलं. कारण कुठलीच लीडरशिप निस्वार्थ नसते. पण आपल्याला दिसतं बा मोदींमध्ये त्यांचा पगारसुद्धा ते त्या कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या एज्युकेशनला देऊन टाकतात. तो काय विचित्र मनुष्य आहे. शतकातनं असा एखादा मनुष्य तयार होतो, तो झालेला आहे. आपलं काम आहे की त्याच्याबरोबर राहावं. मी मोदी भक्त म्हणायचं कारण नाही, पण या माणसांनी या देशाला पुढे नेले तर जाऊ की त्याच्याबरोबर पुढे. पुढचं बघू आपण काय. बाकीच्यांनी खड्ड्यात घातलं त्यांच्याबरोबर आम्ही खड्ड्यातही नाही का गेलो, त्यांच्याबरोबर पुढे तरी जाऊया आपण. अशा पद्धतीने आपण हे सगळं काम करायला हवं असं माझं म्हणणं आहे. धन्यवाद सर. आत्तापर्यंत तुम्ही माहिती जी सांगितली ती खरंच रंजक होती आणि मला खात्री आहे की आपल्या प्रेक्षकांना ही माहिती खूप रंजक वाटली असेल. यातूनच मला एक पुढचा प्रश्न आपल्याला असा विचारायचा आहे की आत्तापर्यंत भारताने खूप मेहनत घेतली, भारताच्या राजकीय पक्षांनी मेहनत घेतली. आत्ता जो पक्ष आहे किंवा आत्ता जी राजकीय वाटचाल भारत करत आहे, जो एक स्थिर सरकार आपल्याला दिसते आणि पुढे जोमाने वाटचाल केलेली आहे. पण ह्याचा कदाचित पुढच्या काळामध्ये जर का हे स्थिर जे काही राजकीय वातावरण निर्माण झालेलं आहे त्याला जर का ठेच लागली किंवा काही अडथळे आले तर त्याचा परिणाम काय होईल हे तुम्ही सांगाल? आपण रस्त्याने जेव्हा जातो तेव्हा फुटपाथला झाडं आपण पाहतो. सध्या वृक्षारोपणाची मोठी मोहीमच चालली आहे. त्या झाडाच्या भोवती पुष्कळ असं एक कुंपण घातलेलं आपण बघतो. ते का घातलेलं असतं? ते त्या झाड लहान असतं तर जनावरं येऊन खातील, कोणीतरी जाता येता ते उपटेल, असं काही होऊ नये म्हणून ते कुंपण घालतात. पण 2-1 वर्ष झाली तरी ते कुंपण असतं का हो? आपण ते काढून टाकतो. कारण ते झाड इतकं मजबूत होतं की अशा फालतू गोष्टींनी ते तुटू शकत नाही. मला असं वाटतं की 2 टर्म्स मोदी सरकारच्या झाल्या आणि साधारण हीच पॉलिसी अजून काही वर्ष चालू राहिली. खरं म्हणजे 2 टर्म्स झाल्या त्याच्यातही आपल्याला लक्षात येतं आहे की हे झाड आता स्थिरावलेलं आहे. 2 टर्म्स म्हणजे अजून 10 वर्ष होतात. 10 वर्षात ही अर्थव्यवस्था आता जरा स्थिरावत चाललेली आहे. याचं एक उदाहरण तुम्ही बघितलं. अडाणीच्या विरुद्ध ते सगळं हिंडनबुर्ग वगैरे झालं. असे काहीतरी विद्वान संपादकांनी सांगितलं होतं की आता भारतीय अर्थव्यवस्थेला प्रचंड मोठा आघात होणार. काही झालं नाही. भारतीय अर्थव्यवस्थेने शेअर बाजार पुन्हा वरती गेला. आपण ते सगळं पचवून घेतलं. याचाच अर्थ असा की ते झाड आता स्थिरावत आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे चाललेली आहे आणि त्याचे फायदे जसे लोकांपुढे यायला लागतात तसे त्या अर्थव्यवस्थेत खीळ घालणाऱ्या लोकांच्या विरुद्ध जनमतच तयार होतं. आता त्यांना माहिती हे खीळ घालणारी नको आहेत. आता त्यांना पाहिजे की ही प्रगती अशीच वाढत राहिली पाहिजे. लोकशाहीत तरी काय, शेवटी लोकांचं मत तुमच्या बाजूने पाहिजे. त्यामुळे मला असं वाटत नाही की आता कोणीतरी येऊन त्याला धक्का देऊ शकेल. पण ॲक्सिडेंट्स डू हॅपन. ॲक्सिडेंट होणार नाही असं कोणीच सांगू शकत नाही. एक गोष्ट जी मला सारखी जाणवत राहते, 2-3 धोके आपल्याला आहेत. एक म्हणजे आत्ताच्या घटकेला चीनची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. किती नाजूक आहे तर शी जिनपिंगला हाऊस अरेस्ट झाले की काय अशा बातम्या पसरलेल्या आहेत. तिथलं कळत कोणालाच काही नाही. पण हाऊस अरेस्टचा अर्थ कारण चीन आर्थिकदृष्ट्या गर्तेत गेला आहे. त्याच्यावर तुम्ही बरेच व्हिडिओ पण केलेले आहेत. प्रचंड त्यांनी लोन्स देऊन ठेवलेत. डेट ट्रॅप चीनवरती आलेला, वॉल ऑफ डेट म्हणून त्याला म्हटलं जातं, इंटरनॅशनल वॉल ऑफ डेट. तर त्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था हवी तेवढी चांगली नाही आहे. आणि शी जिनपिंगला जर सत्ता ठेवायची असेल तर अशा वेळेला हुकुमशहा नेहमी कुठेतरी बाहेर आक्रमण करतो की म्हणजे देश लोकमत एकत्र होतं. तसलं काही झालं तर आपल्याला ते थोडंसं, चीन आपल्याला आता हरवू शकत नाही. 62ची पुनरावृत्ती होऊच शकत नाही. त्याचं कारण अगदी सोपं आहे. ज्या भागात चीन येतं तिथे चीनची लक्षावधी सैन्य येऊच शकत नाही. तिथल्या खिंडी मी जाऊन आलो, तिकडे लेहला वगैरे सगळीकडे जाऊन आलो. त्या खिंड्या इतकी लहान आहेत खिंडी की एक प्लटून आली तरी खूप झाली. टँक तिथे येऊ शकत नाही. विमानं आपलीच चांगली आहेत तिथनं. आपले जे विमानतळ आहे चंडीगड, मी तिथेही गेलो होतो. चंडीगडहून लडाखचा जो भाग आहे म्हणजे अक्साई चीन भाग, तिथे 20 मिनटात आपलं फ्लाईट जातं. आपले बॉम्बर 20 मिनटात जिथे जातात तिथे चीनची बॉम्बर यायला 3.5 तास लागतात. तिबेटच्याही पलीकडनं ती येतात. 3.5 तासाचं फ्युएल आणलं की बॉम्ब कमी भरता येतात. आपल्याकडे बॉम्ब नेता येतात आणि 20 मिनटात याचा अर्थ तासाला 3 फेऱ्या आपण करतो. त्यांना 5 फेऱ्या लागतात. 5 तासात 1 फेरी होते. तर
आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण काय होतं, प्रगतीला खीळ बसते आणि मिसाईल पुन्हा म्हणजे ते सगळं, तर ती एक शक्यता आहे. आणि शी जिनपिंग ते तेव्हाच करेल जेव्हा त्याला गळ्याला त्याच्या ताट लागेल पॉलिटिकली. त्याला तिथले लोक करू देतील की नाही हा एक पुन्हा वेगळाच मान. दुसरा सध्या हे पाकिस्तानात जे सगळं येडपटपणा चाललेला आहे तो देशाचा तुटेल. म्हणजे एक मला वाटतं या वर्षाच्या शेवटीपर्यंत पाकिस्तान ॲज अ पाकिस्तान एंटिटी संपलेली दिसेल आपल्याला. पण तुटल्यानंतर जी भुकेली वखवकलेली जनता आहे ती कुठे जाईल? ती जर भारताकडे आली आणि आपल्याला जर त्यांना थांबवता आलं नाही, माझं तर स्पष्ट मत आहे की त्यांना गोळ्या घालायच्या, कोणालाही भारतात येऊ द्यायचं नाही. ह्युमॅनिटेरियन लोक काही येऊन बोलवत, त्यांना सांगायचं तुम्हाला आवडत असले तर घेऊन जा, कडेवर घ्या आणि घेऊन जा त्यांना, तुमच्या इथे फार छान नांदतील ते, आम्हाला हे नकोत. पण तसंच झालं नाही तर आपल्याला फार मोठा धोका येऊ शकतो. या दोन गोष्टी. आणि तिसरी म्हणजे भारतात अजून काय, अजून भारतीय नागरिकांचं मनोमिलन तेवढं झालेलं नाही, विशेषतः वेगळ्या धर्मांचं. शीख धर्म, मुस्लिम धर्म, हिंदू धर्म, तेवढं मनोमिलन झालेलं नाही आहे. प्रगती अशीच चालू राहिली तर कदाचित ते होईलसुद्धा. कारण की सगळ्यांचंच चांगलं चालत असताना नोबडी वॉन्ट्स टू पुट ए स्पॅनर इन द वर्क्स ज्याला म्हणतात, तर तसं ते होणार नाही. तसं जर झालं तर पुन्हा प्रगतीला थोडा धोका पोचू शकतो. पण अर्थव्यवस्था म्हणून जी आहे ती घडी आता चांगली बसलेली आहे. कंपन्या सुस्थिर आहेत, शेअर मार्केट चांगल्या तऱ्हेने आपलं चाललेलं आहे, सगळ्या गोष्टी आटोक्यात आहेत. थोडंसं सेबीने स्वतःचे नियम थोडे आणि कडक करायला पाहिजे, ते आता मागणी येतेच आहे. आणि आपली ज्युडिशियरी जी आहे, न्यायव्यवस्था, ती मात्र सुधारणं अत्यंत आवश्यक आहे. हा प्रचंड वेळ जे लावतात सगळ्या गोष्टींना, तो वेळ लावणं त्यांचं कमी झाला पाहिजे. एवढ्या 3-4 गोष्टी केल्या तर अर्थव्यवस्थेला तसा धोका नाही आहे. मला तरी असं वाटतं की आता आपण अशा सुस्थितीत पोचलेलो आहोत की अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडायची नाही, मध्ये थोडाफार धक्का पोचेल पण ते सावरून निघेल, काही चिंता करायची काही गोष्ट नाही. धन्यवाद सर. भारताच्या आर्थिक धोरणाबद्दल आपण खरंच रंजक माहिती आमच्या श्रोत्यांना दिली. धन्यवाद. मित्रांनो, आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच आपले काही प्रश्न असतील ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आम्ही त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद.